अध्यक्ष जीविताचा अध्यक्ष आपला हा बेसिक जॉग्राफीच्या कोर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मी आज स्वागत करतो. आजचं आपलं पहिलं सेशन्स आहे. आपण जीवितातर्फे खरं तर बायोडायव्हर्सिटी या विषयावरती धरून सुरुवात केली होती. आपल्या संस्थेच्या नावातच जैवविविधता अशा अर्थाने जीविता हे नाव आहे. पण हे करताना कानेकर सर आहेत, संजीव नलावडे सर आहेत, यांच्यासोबत काही लेक्चर्स घेतली होती आणि त्यातनं अर्थ सायन्स हा सगळ्या बायोडायव्हर्सिटीचा मूळ आहे असं लक्षात आलं. आणखी मग त्याच्यातनं अर्थ सायन्सेस विषयी हळूहळू काम वाढवत गेलं. कार्लेकर सरांचा अर्थाचा पाठिंबा असल्यामुळे अनेक कोर्सेसमध्ये काम करणं जीविताला शक्य झालं. आणखी मग त्याच्यातनं ओळख निसर्गाच्या सारखे कोर्स असतील किंवा जॉग्राफीवरचे जे अर्थ सायन्सच्या इंट्रोडक्शन सारखे कोर्स असतील, तर अशा अनेक कोर्सेस आपण अर्थ सायन्सेसच्या रिलेटेड घेतले. आणखी याच्यातनं आपण लोकांना हा एक जो मागे पडलेला विषय असतो, म्हणजे सगळ्यांनाच हे माहिती असेल की आपण शाळेमधला आवडता विषय हा भूगोल असतो. आणखी त्याच्यात अनेक कारणं असतात, ज्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात किंवा ज्या पद्धतीने तो शिकवला जातो, तर त्यामुळे हा विषय आपल्या ह्याच्यातनं मागे पडलेला असतो आणि नंतर मग ज्या करिअरच्या धडपडी आपल्या चालू असतात त्याच्यातनं हा विषय तर अजूनच मागे जातो. पण आपण जेव्हा निसर्गाचा अभ्यास करतो आहोत, जेव्हा निसर्गाविषयी काही कळकळ बाळगून आहोत, तेव्हा अर्थ सायन्सेसकडे एक आपण वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे. आणखी आपण त्या दृष्टीने हे काम करतो आहोत. त्यातलाच हा एक अजून एक नवीन हे की बेसिक जिओग्राफी, म्हणजे जेव्हा आपण अजून पुढे जातोय जिओलॉजी आणखी करण्यात, तर त्याच्या आधी जिओग्राफी समजून घेणं गरजेचं आहे असा एक विचार करून कार्लेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा कोर्सला डिझाईन केलं. आणखी त्याचं आज पहिलं सेशन आपण घेतो आहोत. आता कार्लेकर सरांचं पहिलं लेक्चर असणार आहे. आणखी त्याच्यातनं आपण ही बेसिक जिओग्राफी म्हणजे नक्की काय आहे या विषयीची माहिती घेणार आहोत. कोर्सला म्हणजे ऍक्च्युअल सेशनला सुरुवात करण्याच्या आधी मला असं वाटतं की आपण आपल्या जे पार्टिसिपंट्स आपण आहोत, छोटासा ग्रुप आहे आपला, पण तरी आपली ओळख एकमेकांची करून घेणं जास्त गरजेचं आहे. त्यातनं एक ग्रुपचं बॉन्डिंग होईल. आपल्याला काही शंका असतील तर हे करता येईल. जवळपास असू तर अजून या विषयात पुढेही जाता येईल एकमेकांच्या साह्याने. तर मला असं वाटतंय की एकेकाने मी सगळ्यांचे माईक आणखीन कॅमेरे बंद केलेले आहेत, तर प्रत्येकाने आपला खालच्या सेटिंग मधनं आपला माईक आणखीन कॅमेरा चालू करून स्वतःची एक थोडक्यात ओळख करून द्यावी, एक 2-4 वाक्यामध्ये किंवा थोडीशी जास्त, की ज्याच्यामध्ये तुमचं नाव, कुठे राहताय, आणखी या कोर्सला येण्यामागचा उद्देश काय आणि तुम्ही आता कुठे म्हणजे कुठल्या क्षेत्रात काम करताय असं जर कळलं तर आम्हाला अजून काही याच्यात थोडासा बदल करायचा असेल किंवा काही याच्याविषयी पण आम्हाला कळू शकेल. तर कोणी सुरुवात करा. हा सरोज मॅडम. मी डॉक्टर सरोज बांडे. मी अनेस्थेटिस्ट आहे. पेशाने डॉक्टर आहे म्हणजे. ओके. पुण्यातच असता? हो, पुण्यात. हो. हा, तर सगळ्यांनी मी आपण कुठे आहात ते थोडक्यात पण सांगत जा. ओके, चालेल, थँक्यू. पुढचं कोण? राजीव, तुम्ही हवं तर नाव घ्या म्हणजे मग. हा, ते जास्त चालेल. हा हा, हा. श्रीकांत कुलकर्णी आहेत. हो. सर, एक मिनिट. मी बोलू का सर? हो, चालेल चालेल. अपर्णा मॅडम चालेल. हा, नमस्कार. मी अपर्णा ब्रह्मे, पुण्यातच असते. जीविताचे या आधीचे पण बरेच कोर्स केलेले आहेत, ते छान असतात, चांगली माहिती मिळते, हा मला अनुभव आहे. हा नवीन कोर्स आहे हे कळल्याबद्दल मला ही याच्यामध्ये आवड पण आहेच आहे. आणि बरेच चांगले विषय आहेत, वक्ते पण छान आहेत, या उद्देशाने मी या कोर्सला घेतली. धन्यवाद. सगळ्यांनी फक्त आपलं झालं इंट्रोडक्शन की परत सगळं बंद करा. हा, राजेश्वरी मॅडम. हॅलो, मी राजेश्वरी मी पुण्यातलीच आहे. मी जीविदाचे काही कॅम्प्स अटेंड केलेत, वृक्ष लागवडीचे वगैरे, आणि मला या विषयाची पहिल्यापासून आवड आहे. मी मुलांनाही शिकवते आणि भूगोल खूप लहानपणी शिकलेला असतो, तेव्हा काही फारसं कन्सेप्ट कळत नाही. तर पुन्हा एकदा मला त्या विषयाला भेटायचं. येस, नक्की. थँक्यू मॅडम.
कॅरॉल मॅडम. सर मैं कैरल फुटाडो हूँ। मैं अहमदनगर से हूँ और मैं इंग्लिश पढ़ाती हूँ। ओके. और ये फर्स्ट टाइम है मेरा ये कोर्स रिलेटेड। सो आई एक्सपेक्ट मैं कुछ सीखूंगी इससे। बिल्कुल बिल्कुल, थँक यू व्हेरी मच मॅम. थैंक इंद्रनील. नमस्कार, मी इंद्रनील बर्वे. मी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. आणि नेचर आणि ह्याची सगळ्याची आवड आहे, तर ते शिकायला आणि ते अजून समजून घ्यायला उपयोग येईल म्हणून हा कोर्स जॉईन केलाय. पुण्याला असतो. येस, थँक यू. मदन टिल्लू सर. हा नमस्कार. सॉरी, हो आम्ही चालेल. दिसत नाहीये का? नाही, तुम्ही नाही दिसत आहात. अरे बाप, एक सेकंड ना. तुमची खोली दिसतीये. हो, माहिती आहे. आलं हा. लक्षात. काय मला कळत नाहीये. ठीक बरं, आहे. ठीक आहे मी सर. हा. हा नाही, सॉरी, मी हे बंद करतो, व्हिडिओ बंद करतो. अ, मी मदन टिल्लू. मी रिटायर्ड बँकर आहे आणि या कोविड पासून मी तुमचे मी जीविताचे सगळे कोर्सेस अटेंड केलेले आहेत आणि विशेषतः कार्लेकर सरांची लेक्चर्स मला नेहमीच आवडत आलेली आहे. तर त्याच्यामुळे मी हा कोर्स जॉईन केलाय. मी असतो मुंबईला, पण आत्ता मी अलिबागमध्ये आहे. ओके, थँक यू सर. नूरजहा मॅडम. हेलो, यस, गुड इवनिंग सर. गुड इवनिंग. सर, हम अहमदनगर से है, सोशल स्टडीज सिखाते हैं, ऊर्जा गुरुकुल स्कूल. आई एम अटेंडिंग फॉर द फर्स्ट टाइम सर. ओके मैम, मैं आपके Thank you. स्कूल में आके गया था. जी सर, पता आपके प्रिंसिपल है, उनके साथ मिला था. ओके ओके, कल्याणी Yes. मैम. कल्याणी मैम. Yes, यस thank यस यस. यस, थैंक यू. उन्होंने ही कहा है हमें अटेंड. ओके, थँक यू मॅम. ओके, थैंक यू. सावनी. हॅलो, हॅलो. मी सिद्धी कुंभोजकर. मी ऍक्च्युली आता 12वी झालेली आहे आणि मला भूगोल विषय आवडतोय पण. आणि 2-3 महिन्यात सुट्टी आहे तर काहीतरी वेगळा कोर्स करून बघावा तर असं वाटत होतं. सो हा जॉईन केला कोर्स. येस, मस्त, थँक्यू. श्रीकांत कुलकर्णी सर, तुमचं अनम्यूट करा. त्यांनी अनम्यूट नाही केलंय त्यामुळे. माझ्या इथं पण नाही होते, काय गडबड आहे काही कळत नाहीये. दुसरे कोण तो बरं? हो ललित ठाकरे आले. हो हो, विकास कुलकर्णी. हा, नमस्कार. मी विकास कुलकर्णी. मी राजीव सरांचा दुसऱ्या बॅच मधला विद्यार्थी आहे आणि मागच्या वेळी कार्लेकर सरांचा जो ओशनोग्राफीचा कोर्स होता तो देखील मी केला होता. तसंच संजीव नराडे सरांकडनं मी मागे भूगोल पण शिकवलंय. तर आता परत सगळं रिवाईव्ह करण्याकरता मी जॉईन झालेलो आहे. थँक्यू. येस, थँक्यू. ललित सर. हॅलो. मॅडम आहेत. हा हा हा, हॅलो. हा बोल. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड मी इव्हनिंग. SP कॉलेजमध्ये शिकवते. माझं नाव डॉक्टर ललित ठाकरे. कार्लेकर सर माझे गाईडच आहेत. आणि त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळालेलं आहे आतापर्यंत. तर या कोर्स थ्रू आणि तुम्ही पण सर SP कॉलेजला येऊन गेलेला आहात. आपला जीविताचा एक कोर्सही झालाय जॉग्राफी डिपार्टमेंटच्या कोलॅबोरेशनने. बरोबर बरोबर. हा, तर आता या कोर्सच्या निमित्ताने मी जॉईन होती आहे जीविदाला. याचा खूप आनंद होतोय. तर थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग द अपॉर्च्युनिटी. येस, थँक्यू. थँक्यू. साक्षी दळवी मॅडम जॉईन झालेले आहेत, तर तुम्ही ओळख करून द्या तुमची, थोडक्यात नाव, कुठे राहता. श्रीकांत कुलकर्णी सर आलेले आहेत. सर, ओळख करून द्या.
हॅलो, आवाज येत नाहीये. तोपर्यंत साक्षी दळवी मॅडम, तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी साक्षी नमस्कार. दळवी, वेंगुर्ला, आरवली. अरे, काय करता बाकी? माझी MSc कंप्लीट झाली आहे. ओके, येस, थँक्यू. थँक्यू सर. आता एकटे श्रीकांत कुलकर्णी सर एक राहिलेले आहेत. बघा आता आले दिसते. हो, तर अनम्यूट झालंय पण आवाज येत नाहीये तुमचा. आता येतोय का? हो, येतोय. मी श्रीकांत कुलकर्णी आणि मर्चंट नेव्हीतनं रिटायर झालोय. ओके. आणि आता सध्याला सुरेंद्र ठाकूर देसाई माझा मित्र आहे, त्यांनी मला जॉईन केलं. बर. ओके. आणि म्हणून मग मी जॉईन झालो. ओके. आणि आहे इंटरेस्ट आहे या सगळ्या विषयात. बघू मग. येस, थँक्यू. अजून कोण राहिले? सुनील. हा, माझं नाव सुनील शाळीग्राम. मी एका फायनान्स कंपनीमध्ये होतो, रिटायर झालोय आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे. आणि विकास कुलकर्णीने मला सांगितलं म्हणून मी जॉईन केलंय. मी सुद्धा त्यांच्याबरोबर इकॉलॉजीचा वगैरे कोर्स केला होता, त्यामुळे मला इंटरेस्ट आहे या सब्जेक्ट मध्ये. ओके. पुण्यातच असता सर तुम्ही? नाही, मी मुंबईत असतो, पण आता सध्या पुण्यात आहे. म्हणजे मी मूळचा पुण्यात आहे. ओके, येस. ओके. थँक्यू. भाग्यश्री आल्यात. हो, भाग्यश्री मॅडम. अनम्यूट आहे. म्यूट आहे. भाग्यश्री मॅडम, अनम्यूट करून करा, इंट्रोडक्शन करा. राजीव सावनिक कुंभोजकर झालं नाही का त्यांचं? हो, झालं. हा, एकट्या भाग्यश्री मॅडम राहिल्यात. ठीक आहे, मग आपण सुरू करू. हो. चालेल सर. आपण याची पुढची सूत्र आपले या संपूर्ण कोर्सचे मार्गदर्शक आणखी आजचे जे व्याख्याते आहेत असे डॉक्टर श्रीकांत कार्लेकर सरांकडे सोपवतो. आता आपलं हे झालेलं आहे की त्या लेक्चररनी आपापला परिचय करून द्यायचा असं ठरलेलं आहे. त्यामुळे त्याची सुरुवात आज कार्लेकर सरांपासून आपण करूया. ओव्हर टू यू कार्लेकर सर. येस, थँक्यू. सर्वांना नमस्कार. राजीवनी सांगितल्याप्रमाणे हा जो आम्ही कोर्स सुरू केला आहे हा बेसिक कोर्स आहे खरं तर. आणि त्याची कारणं अनेक आहेत. बेसिक कोर्स सुरू करण्यामागची कारणं अनेक आहेत. ती तर मी तुम्हाला सांगणारच आहे 1-2 मिनिटामध्ये. हा आम्ही इंग्लिश आणि मराठी असं दोन्हीमध्ये करणार आहोत. म्हणजे तुम्हाला स्लाइड्स आहेत त्या यू कॅन सी दी स्लाइड्स इन इंग्लिश. मराठीमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे दिलेलं असेल अर्थातच. हा तसा जो कोर्स आहे ना हा बेसिक अशासाठी आम्ही ठेवला आहे की काही दिवसानंतर आम्ही आता थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन जे आहे ते करायचा विचार करतो. ही एक गोष्ट त्यातली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यामध्ये की बेसिक काही आयडिया ज्या आहेत त्या आपल्या क्लिअर झाल्या की मग आपल्याला जो ॲडव्हान्स कोर्स आहे तो करायला पण सोपा जाईल. या दृष्टीने तुमच्यापैकी बरेच जण असे असतील की ज्यांचा तसा जिओग्राफीशी काही संबंध नसेल. सर, मध्ये मी एक डिस्टर्ब करतोय. त्या रेवती मॅडम एक होते, त्यांचं आपलं इंट्रोडक्शन करायचं राहिलं. रेवती मॅडम. हा, म्यूट का नाही होते? काही जणांना का प्रॉब्लेम होतो मला कळत नाही होते. ओके सर. हो, हॅलो. नाही, माझ्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे. ओके. त्यामुळे मी काय तुमचं चालू होतं, मी लिंक मला काहीच लागलेली नाहीये. सगळ्यांना एक ओळख करून घेतोय आपण की हॅलो. हॅलो. आपण ओळख करून घेतो सुरुवातीला.
नाव कुठे असतो आपण आणि काय करतो असं थोडस एक सगळ्यांना आहे. अच्छा अच्छा. हा हा बर 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 बर. हा, मी रेवती गिंडी, पुण्यामध्येच कोथरूडमध्ये राहते. इकॉलॉजी आणि बॉटनीची स्टुडंट आहे. आणि अगदी सुरुवातीचं इंट्रोडक्शन मी सरांचं, राजीव सरांचं, त्यात जसं त्यांनी सांगितलं की हा विषय शाळेत लक्ष दिलेला नसतो किंवा आवडत नसतो, तर तीच परिस्थिती माझी होती. म्हणून मी हा खरं तर कोर्स जॉईन करते. बाकी कोर्स करताना बऱ्याच गोष्टी आता थोडंसं कळेल असं वाटतंय, तर बघूयात काय होतंय. येस. थँक्यू प्रयत्न मॅडम. करते अभ्यास करायचा. थँक्यू. येस येस येस. हा हो राजीव, ते भाग्यश्री मॅडमला बोलायचं का? ओळख करून द्यायची. आल्यात अनम्यूट झालंय का? नाही, माहित नाही, दिसत नाही. हा बरं, नसतील तर पुढे जाऊ आपण. हो, त्यांना नाही जमते असं काहीतरी त्या म्हटल्या. हो का? ओके हा. ओके, ठीक आहे, आपण पुढे सुरू करू. तुम्हाला दिसतंय ना सगळ्यांना? हो सर, व्यवस्थित दिसतंय. हा, आणि आवाजही येतोय ना? हो हो. हा हा. तर मी आता म्हटलं त्याप्रमाणे तुमच्यापैकी सगळ्यांनाच तसं जॉग्रफीचा पूर्ण परिचय असेल असं नाही, परंतु तुमच्यापैकी बरेच जण इंटरेस्टनी आलेले आहेत. हे ऐकून मला खूपच खरं म्हणजे आनंद झाला. ह्या बेसवर आपण थोडा ॲडव्हान्स कोर्स पुढे करू, नक्कीच करू. काय झालंय हल्ली की भूगोलामधले जे कन्सेप्ट आहेत वेगळे वेगळे, जे इतकी वर्ष आपण शिकत आलेलो आहोत, ह्यामध्ये खूप बदल होत आहेत, नवीन नवीन इनोव्हेशन्स होत आहेत, एक्सप्लोरेशन्स होत आहेत. तुम्हाला मी एक दोन ठिकाणी देईन उदाहरणं त्याची. आणि सगळ्यात शेवटचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन या सगळ्या कन्सेप्टचं आणि नवीन इनोव्हेशन्स काय आहेत असं ते ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इतकी वर्ष आपण जे काही शिकत आलेलो आहोत ते तसं नाही. आता थोडे त्यामध्ये काही आमूलाग्र असे बदल त्यामध्ये व्हायला लागलेले आहेत. आणि ते कळल्यानंतर तुम्हाला यू विल बी सरप्राईज टू नो की केवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे बदल होत आहेत. असा तो एक दोन तीन गोष्टींचा उद्देश याच्यामध्ये आहे. जसं तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे माझी ओळख जी आहे सुरुवातीला ती मी करून द्यायला पाहिजे असं आहे. तर माझं नाव श्रीकांत कार्लेकर आणि मी पुण्यातल्या सप महाविद्यालयामध्ये 1974 पासून 2013 पर्यंत प्राध्यापकी केली. आणि त्या दरम्यानी 1981 मध्ये PhD केली जिओमॉर्फॉलॉजी या विषयामध्ये. आणि ती अर्थातच जिओमॉर्फॉलॉजी मधले जे अतिशय सुप्रसिद्ध असे जिओमॉर्फॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर KR दीक्षित, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. त्यानंतर मग 2013 नंतर 18 पर्यंत मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये डीन ऑफ दी अर्थ सायन्स फॅकल्टी म्हणून काम केलं. तेव्हा ही मी कुठे कुठे होतो त्याची एक थोडक्यामध्ये झाली रूपरेषा. हे काम करत असताना अर्थातच अनेक विद्यार्थ्यांना PhDला मार्गदर्शन केलं. जवळजवळ 20 विद्यार्थ्यांना PhDला मार्गदर्शन केलं, 12 विद्यार्थ्यांना MPhilला मार्गदर्शन केलं. आणि हे सगळं करत असताना पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवत असताना आणि अकॅडमिक प्रोफाईल ही थोडी सुधारण्यासाठी अनेक प्रोफाईल्समध्ये, सेमिनार्समध्ये असा भाग घेतला, अनेक पुस्तकं वगैरे वगैरे लिहिली. अशा थोडक्यामध्ये माझा परिचय तुम्हाला मी सांगतो. आता आपण मूळ विषयाकडे जाऊ. आपला विषय बेसिक कन्सेप्ट्स इन जिओग्राफी, म्हणजे मूलभूत कुठले कुठले सिद्धांत, संकल्पना या भूगोलामध्ये आहेत. आणि त्या एकदा कळल्या की मग तुम्हाला खरोखरच म्हणजे इंटरेस्ट त्याच्यामध्ये निश्चित वाटायला लागेल आणि खूप गोष्टी क्लिअर पण होतील. बऱ्याच वेळेला असं पण म्हटलं जातं की भूगोल किंवा जिओग्राफी हा विषय जो आहे ना, हा इतर अनेक सायन्सेसना बेस आहे, विशेष करून लाईफ सायन्सेस ना तो बेस आहे जास्त करून. कारण हा अर्थ सायन्स आहेत आणि ती लाईफ सायन्सेस आहेत, त्यांचा हा बेस आहे असं म्हटलं जातं. तेही तुमच्या हळूहळू लक्षात येईल. आता हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट इन जिओग्राफी आर मेनली रिलेटेड टू क्रस्टल इनस्टॅबिलिटी. म्हणजे हे जे कन्सेप्ट आहेत, या ज्या सगळ्या संकल्पना भूगोलामधल्या आहेत, त्या प्रामुख्याने हे जे कवच आहे, पृथ्वीचं कवच, पृष्ठभाग, त्याची जी इन्स्टॅबिलिटी आहे, म्हणजे त्याचा जो अस्थिरपणा आहे, अँड दी फोर्सेस रिस्पॉन्सिबल फॉर दिस इन्स्टॅबिलिटी, हे एक्सप्लेन करण्यासाठी आहेत. म्हणजे पृथ्वीचं कवच हे भूगोलाच्या दृष्टीने फार फार महत्वाचं आहे.
जसं तुम्हाला माहिती आहे की जिओलॉजी वाले लोक जे आहेत ते अर्थात पृष्ठभागाखाली काय आहे, इंटिरियरला काय आहे याचा जास्त विचार करतात, मिनरल्स वगैरे याचा विचार करतात. आणि जॉग्रफी जी आहे ती प्रामुख्याने क्रस्टचा विचार करते, म्हणजे कवचाचा विचार करते. मोर ओव्हर नुसतं क्रस्ट नाही, क्रस्टल इन्स्टॅबिलिटी अँड द फोर्सेस रिस्पॉन्सिबल फॉर दिस इन्स्टॅबिलिटी हे प्रामुख्याने या बेसिक कन्सेप्टमध्ये आहेत असं तुमच्या लक्षात येईल. टू नो दिस one has to understand the nature of Earth's crust, which is the outermost cover of the Earth as a globe. कवच आहे, आपण ज्याला कवच म्हणतो, सगळ्यात बाहेरचा असा तो भाग आहे. आता पृथ्वीची जर रचना आपण बघितली, ही सगळी डिटेल तुम्हाला मी सांगणार नाही, जी आपल्याला महत्वाची आहे तेवढी सांगतो की हा सेक्शन आहे बघा, हा पृथ्वीचा सेक्शन आहे, कवचापासून तर इंटिरियर पर्यंत. इंटिरियर म्हणजे सगळ्यात आतला भाग. आपल्या दृष्टीने 3 भाग महत्वाचे. क्रस्ट, म्हणजे हे इथे दाखवलंय क्रस्ट, याला म्हणायचं कॉन्टिनेंटल क्रस्ट, म्हणजे भूखंडाखाली असलेलं कवच. आणि हा ब्ल्यू कलर जो आहे याला म्हणायचं ओशॅनिक क्रस्ट, म्हणजे समुद्राखाली असलेलं कवच. इथे कवचाचे 2 भाग केले जातात, भूखंडाखाली असलेलं आणि समुद्राखाली. या दोन्हीचा विचार आपण प्रामुख्याने जिओग्राफीमध्ये करतो. त्याच्या खाली आणखीन एक क्रस्टचा इथे भाग आहे बघा, इथे दिसतो तुम्हाला, त्याला लिथोस्फिअर असं म्हणतात. लिथोस्फिअर म्हणजे त्याला शिलावरण असा दुसरा शब्द आहे. म्हणजे प्रामुख्याने खडक वगैरे याची निर्मिती ही इथून होती. याचा विचार आपल्याकडे आपण जास्त करतो. त्याच्या खाली जो प्रदेश आहे त्याला मॅन्टल म्हणतात. मॅन्टल म्हणजे मराठीमध्ये त्याला प्रावरण असा शब्द आहे. त्याचे 2 भाग केलेले आहेत, एक लोअर मॅन्टल आहे आणि अप्पर मॅन्टल आहे, त्याला ॲस्ट्रोनॉस्फिअर म्हणतात. ही दोघांच्या मध्ये असलेली बाउंड्री आहे, कोअर आणि मॅन्टलची बाउंड्री. त्यानंतर आहे तो कोअर आहे. कोअर म्हणजे त्याला म्हणायचं की गाभा, आणि या गाभ्याचे 2 भाग आहेत, आउटर कोअर आणि इनर कोअर. तर मगाशी तुम्हाला मी जे सांगत होतो ना त्याचा रेफरन्स कसा इथे आहे बघा. आपण हे वर्षानुवर्ष शिकतोय की क्रस्ट आहे, मॅन्टल आहे, कोअर आहे, आउटर कोअर आहे, इनर कोअर आहे, आणि बिलो दी सरफेस कुठले कुठले भाग आहेत हे, आणि याच्या प्रॉपर्टीज वगैरे हे सगळं आपण वर्षानुवर्ष शिकतोय. आता गेल्या 2 महिन्यापूर्वी एक असं संशोधन झालंय की ज्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं की हे जे इनर कोअर आहे, म्हणजे सगळ्यात आतला गाभा जो आहे, हा एकच नाहीये, तर ह्या गाभ्याचे आणखीन एक त्याच्या आत अजून इनरमोस्ट कोअर आहे याच्या आत. आता हे कोणालाही माहिती नव्हतं इतकी वर्ष. आता एकदा हे इनरमोस्ट कोअर मला कळल्यानंतर आणि त्याची या प्रॉपर्टीज गुणधर्म कळल्यानंतर मला आणखीन अनेक गोष्टीचाही विचार त्यामध्ये करता येतो, आणि हा संपूर्ण भूगोल हा बदलून जातो. आय होप यू अंडरस्टँड. म्हणून ह्याचा विचारही करावा लागतो की नवीन नवीन एक्सप्लोरेशन काय झाली आणि बेसिक काय आहे. तर हे बेसिक आहे, हे अनेक वर्षी आपण शिकतोय, विद्यार्थ्यांना शिकवतो, कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो. आता ह्यामध्ये काही बदल व्हायला लागलेत. कवचाच्या बाबतीमध्ये, क्रस्टच्या बाबतीमध्ये अनेक संशोधनं नवीन ही यायला लागलेली आहेत. ती काय आहेत ती तुम्हाला आत्ता आपल्याला वेळ नाहीये म्हणून ती तुम्हाला एका वेगळ्या लेक्चरमध्ये शेवटच्या सांगणार आहे तुम्हाला. आता हे जे क्रस्टचे भाग आहेत यामध्ये क्रस्ट ऑर लिथोस्फिअर तुम्हाला आता म्हटलं मी त्याप्रमाणे, ओशानिक, अप्पर क्रस्ट वगैरे वगैरे असे ते हे सगळे भाग आहेत. आणि यांचे जे गुणधर्म आहेत हे गुणधर्म अर्थातच ते किती उष्ण आहेत, किती थंड आहे, त्याची डेन्सिटी कशी आहे, घनता किती आहे. जसं इथे म्हटलं की ओशानिक क्रस्ट इज 5 to 10 kilometers thick and the continental crust is 30 kilometers to 50 kilometers thick. हे इथे दाखवलं. हे कॉन्टिनेंटल एरिया, ह्याचा जो थिकनेस आहे हा थिकनेस अतिशय कमी आहे, 5 to 10 kilometers, आय एम सॉरी 30 to 50 kilometers. आणि ओशानिक क्रस्ट जे आहे ते 5 to 10 kilometers आहे. तर आता हा जो काही भाग आहे याच्यामध्ये पण नवीन नवीन बरीच संशोधनं झालेली आहेत असं लक्षात येईल तुमच्या. आणि हे त्याचे बाकीचे अर्थातच डिटेल्स हे दिलेले आहेत. आपण हे सगळे डिटेल्स मी वाचणार नाही, वेळ जाईल. तुम्हाला आता हे समजावून देणं एवढाच त्यातला भाग आहे. टेम्परेचर हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. जेव्हा मी पृथ्वीचा विचार करतो तेव्हा सगळ्यात कवचावरती बाहेरच्या बाजूला असलेलं टेम्परेचर, आणि जसं जसं तुम्ही आत जाता अंतरंगामध्ये खोल खोल जाता तसं तुम्हाला टेम्परेचर व्हेरिएशन दिसतं.
टेम्परेचर वाढताना दिसतं बघा, या कर्व मध्ये लक्षात घेऊन. या वरच्या भागामध्ये जे टेम्परेचर आहे ते इथे 1900 केल्व्हिन एवढं इथपर्यंत जातं अप्पर मॅन्टल पर्यंत. आणखीन वाढतं, इथे 3000 केल्व्हिन पर्यंत जातं, 5000 आणि 7000 पर्यंत हळूहळू हे वाढत जातं असं लक्षात येतं. म्हणजे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा हे अतिशय उष्ण भाग आहेत पृथ्वीचे. त्या मानाने कमी उष्ण हा प्रावरणाचा भाग आहे, आणि त्याहीपेक्षा कमी उष्ण म्हणजे अगदी थंड म्हणायला काही हरकत नाही असं हे लिथोस्फिअर किंवा कवच आहे. आणि त्यांच्या त्या प्रत्येकाच्या बाउंड्रीज आहेत. त्या हे किलोमीटरमध्ये त्याची खोली दाखवली किंवा अंतरंगाची जास्तीत जास्त खोली 6370 किलोमीटर पेक्षा देखील जास्त आहे, हे लक्षात घ्या. आणि आता इथे संशोधन होऊन, कारण सायन्स इतक्या वेगाने ऍडव्हान्स होतंय की तुम्हाला आता इथे इनर कोअरच्या आत अजून एक कोअर आहे हे लक्षात आलंय, हे लक्षात घ्या. आतला त्यानंतर कवचाच्या खाली असलेला भाग मॅन्टल म्हणून आहे. पुन्हा एकदा हा अतिशय महत्वाचा अशा दृष्टीने आहे की त्यामध्ये आधी सिलिकेट रॉक्स आहेत, सिलिकॉन असलेले बरेच खडक इथं या भागामध्ये आहेत. आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीच्या अंतरंगामधून हालचाली होतात, उद्रेक होतात, ज्वालामुखीचे उद्रेक होतात, भूकंपाचा हालचाली होतात, तेव्हा हे विशेष करून भूकंपाच्या क्रियेमधून हे सगळे वर येतात आणि ह्या कवचावरती त्याचा परिणाम होतो. आणि मग कवचावरती काही भूरूप नवीन तयार होतात, काही प्रदेश खचतात वगैरे वगैरे. मुद्दा सांगण्याचा असा की कवचाचा जरी मी विचार जॉग्रफीमध्ये करत असलो तरी त्याच्यावर परिणाम करणारा हा एक महत्वाचा असा मॅन्टल किंवा प्रावरण असा भाग आहे. आणि ह्याच्यावरती परिणाम करणारा हा कोअर असा भाग आहे. त्यामुळे हा एक सिक्वेन्स आहे आणि हे एकमेकावरती परिणाम करत जातात. आणि मग इथे कवचावरती त्याचं एक दृश्य रूप असं मला दिसतं. त्यामुळे भूगोलामध्ये जास्त करून आपण ह्याचा विचार करतो, पण तो करत असताना या सगळ्या इंटरनल सेक्शनचा विचारही आपल्याला करावा लागतो. आणि हा कोअर आहे, कोअर तिसरा भाग आहे, इनर कोअर आउटर कोअर. आणि हे प्लूम्स आहेत, म्हणजे इथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला की हे बाहेर कशा पद्धतीने भेगामधनं हे मटेरियल बाहेर पडतं आणि मग कॉन्टिनेंटल क्रस्ट, भूखंडाखाली असलेलं कवच कसं निर्माण होतं हे जनरल क्रस्ट दाखवलं इथे. आणि ओशानिक क्रस्ट कसं असतं ते पण दाखवलंय, ही खोली त्याची दाखवलेली आहे. हा जो कोअर आहे हा कोअर अर्थातच निकेल आणि आयर्न यांनी बनलाय, म्हणून त्याला निफे म्हणतात, निफे. हा असे त्याचे दोन भाग आहेत, आउटर आणि इनर कोअर. आणि याच्यामध्ये काही नवीन संशोधन हे होत आहे, बाकीच्या डिटेल्स मध्ये जात नाही, वाचून दाखवत नाही तुम्हाला. आता हे जे कवच आहे जे तुम्हाला आता मी सांगितलं आणि त्याचं स्थान सांगितलं की कवच हा सगळ्यात आउटर मोस्ट असा पृथ्वीचा भाग आहे जो माझ्या नेहमी संपर्कामध्ये येतो किंवा मी त्याच्या संपर्कात येतो असं होतं ते. आणि इथे होणाऱ्या घडामोडी मला जास्त दिसतात. मग त्या घडामोडी काय आहेत, या क्रस्टल मुवमेंट म्हणजे ऍक्च्युली काय आहे, भूकवचाच्या हालचाली म्हणजे नेमक्या काय आहेत, तर त्या अशा प्रकारच्या बघा. या कवचावरती दिसतात मला क्रस्टल मुवमेंट्स. त्या स्लो असतात किंवा त्याला डायस्ट्रॉफिक असा शब्द आहे, किंवा त्या रॅपिड असतात. त्या अतिशय संथ गतीने होत असतात हालचाली किंवा जलद गतीने होत असतात. या कवचाच्या हालचाली आहेत, लक्षात घ्या, कवच पृथ्वीचं. आता ही जी स्लो हालचाल आहे, मंद हालचाल आहे, ती व्हर्टिकल म्हणजे उभ्या दिशेने पण होते आणि हॉरिझॉन्टल आडव्या दिशेने पण होते. जेव्हा ती व्हर्टिकल होते तेव्हा त्याला एपिरोजेनिक असं म्हणतात, आणि हॉरिझॉन्टल होते आडवी तेव्हा त्याला ओरोजेनिक असं म्हणतात. ही पर्वत निर्माणकारी हालचाली आहे आणि या हालचालीमध्ये खचणे, वर येणे वगैरे अशा घटना घडतात. दुसरा एक ग्रुप आहे हालचालींचा, तो जलद हालचालींचा आहे, रॅपिड. आता ह्या स्लो आहेत म्हणजे ह्या जाणवायला मला हजारो वर्ष लागतात. तुम्हाला उदाहरणं दाखवतो मी थोड्या वेळाने. ह्या ज्या आहेत ह्या मात्र जलद होतात लगेचच, म्हणजे भूकंप. इतक्या क्विकली आपल्याला कळत पण नाही, हालचाल होते आणि मग त्याचे परिणाम होतात. ज्वालामुखीचे उद्रेक ही सुद्धा जलद हालचाल आहे की त्याचे परिणाम आपल्याला होताना दिसतात. अशा त्या क्रस्टल मुवमेंट्स आहेत आणि एक सिम्प्लिफाईड असं त्याचं एक हे क्लासिफिकेशन आहे. त्याने तयार होणारी या सगळ्या हालचालींनी तयार होणारी जी भूरूप आहेत त्याचा विचार उद्याच्या लेक्चरमध्ये डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई जे आहेत ते डिटेल करणार आहेत. परंतु मी
आत्ता त्याचा थोडा रेफरन्स असल्यामुळे दाखवतोय. द प्रोसेसेस ऑपरेटिंग इन द इंटिरियर ऑफ द अर्थ रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ नॅचरल फिजिकल फीचर्स ऑर लँडफॉर्म्स. तुम्हाला आत्ता म्हटलं तसं की इंटरनल भागामध्ये ज्या प्रोसेसेस सुरू होतात इंटिरियरला, त्याचा परिणाम तुम्हाला वरती दिसतो. दे आर कॉज बाय अर्थ मुवमेंट्स. दे रिझल्ट इन दी डिस्प्लेसमेंट ऑफ द अर्थ क्रस्टल रॉक्स. हे सगळे खडक आहेत ना, यांचे डिस्प्लेसमेंट झाले, हे वर खाली झालेले आहेत. हा, खरे म्हणजे हे आडवे पाहिजेत, एकावरती येत पाहिजेत, इथे ते तिरके झालेले दिसतात वगैरे. ह्याचं मुख्य कारण असं की अंतरंगामधून कुठला तरी फोर्स वर येऊन त्यांच्यावरती परिणाम करतो. आता ही एक हालचाल आहे. मगाशी तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे द मुवमेंट्स आर ब्रॉट अबाउट बाय टेक्टॉनिक फोर्सेस विच ओरिजिनेट अँड ऑपरेट इन द इंटिरियर. फॉर एक्झाम्पल टेन्शनल विच ऑपरेट अलॉंग द हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे असे आडव्या दिशेने जे फोर्सेस कार्य करतात त्यांना टेन्शनल फोर्सेस असं म्हणतात. कॉम्प्रेशनल, दोन्ही बाजूनी जे चेपणारे असे फोर्सेस आहेत त्यांना कॉम्प्रेशनल म्हणतात. शियर फोर्सेस आहेत विच मूव्ह पास्ट each other with unequal strength, and gravitational which are induced by gravity. अशा अनेक फॅक्टरनी किंवा घटकांनी ह्या प्रक्रिया घडत असतात. म्हणजे कवच आडव्या दिशेने ताणलं जाणं, दोन्ही दिशांनी चेपलं जाणं वगैरे अशा. हे बघ, ही हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे. हॉरिझॉन्टल, these are movements which act along the horizontal plane with the crustal rocks. They are caused by tensional and compressional and shear forces. The results of horizontal earth movements are seen in the formation of these features. Faults म्हणजे प्रस्तरभंग, rift valleys म्हणजे खचदऱ्या, fold mountains म्हणजे वली पर्वत, escarpments म्हणजे कडे, basins म्हणजे खळगे, खोरी, tilt blocks म्हणजे तिरके झालेले काही प्रदेश, आणि ब्लॉक माउंटन्स म्हणजे ठोकळा पर्वत ज्याला म्हणतात. हे सगळी भूरूपं जी आहेत, ही सगळी भूरूपं ही आडव्या दिशांनी जर हालचाल झाली पृष्ठभागाची तर तयार होतात. याचं डिटेल वर्णन जे आहे, आणखी इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जास्त कळतील. आत्ता फक्त तुम्हाला असं मी सांगतोय की हॉरिझॉन्टल मुवमेंटचा तो परिणाम आहे. आता हॉरिझॉन्टल मुवमेंट जे आहेत आडव्या दिशेने होणारे कवचावरती, ओके, त्या बेसिकली कॉम्प्रेशनल असतात. म्हणजे दोन्ही बाजूनी इकडनं आणि इकडनं या दोन्ही साईडनी प्रेशर येतं त्या पृष्ठभागावर. एवढ्या तुकड्यावर हा कवचाचा एक लहान तुकडा आहे दाखवलेला. या तुकड्यावरती या बाजूनी प्रेशर येतं आणि तो चेपला जातो. आणि तो चेपल्यावर त्याला अशा घड्या पडतात. म्हणजे जसं एक आपण चादर घेतली आणि त्याला एका बाजूनी कॉम्प्रेस केलं तर त्याला जशा घड्या येतील, वळ्या पडतील, तशा त्याला वळ्या येतात कवचाला. आणि हे कवच इतकं पातळ असतं. मगाशी तुम्हाला म्हटलं, आम्ही बऱ्याच वेळेला शिकवताना असं सांगतो की दुधावरची साय जेवढी जाड असते तेवढं पृथ्वीवरचं कवच जाड असतं. मगाच्या सेक्शनमध्ये आपण बघितलंय की प्रावरणाचा थर किती मोठा आहे, कुवर जे आहे गाभा तो किती मोठा आहे, इनर आउटर. कवच त्या मनाने खूपच पातळ आहे, म्हणजे दुधाच्या साईसारखं आहे. आणि म्हणून इकडून थोडंसं कॉम्प्रेशनल फोर्स मिळाला या दोन्ही साईडने तर ते असं वलीकरण होऊ शकतं त्याचं. आणि हे वलीकरण कमी जास्त जसं होईल तसं या घड्या उंच किंवा कमी उंच किंवा जास्त उंच होतात. आणि त्या वळ्यांची किंवा त्याच्या मधल्या भागाची अशी खोलगट भागाची झीज होते, त्यातून नद्या वगैरे व्हायला लागतात. हे इथे दाखवले बघा. तर हा वर आलेला भाग आहे वळीचा आणि हा खाली गेलेला वळीचा भाग आहे. त्याला अपनती आणि अवनती असं मराठीमध्ये शब्द आहेत. हे बघा, तुम्हाला हे कॉम्प्रेशनमुळे माउंटन रेंजेस तयार होतात, पर्वत तयार होतात. हे कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, भूखंड कवच आहे, ओके. आणि याला सिंपल फोल्ड असं म्हणतात. ही साधी वळी आहे, साधे वलीकरण. दोन्ही बाजूनी जर प्रेशर सेम असेल तर ते सिमेट्रिक फोल्ड असं तयार होतं, सिंपल. हे त्याचं उदाहरण आहे बघा, ऍक्च्युअल उदाहरण आहे. हे मगाशी तुम्हाला दाखवलं, हे डायग्राम्स आहेत, आकृती आहेत त्याचे. पण प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं तर हा बघा, हा कॅनेडियन रॉकी माउंटन मधला फोल्ड आहे, असा दिसतो बघा फोल्ड. हिमालयामध्ये भरपूर फोल्ड दिसतात. तुम्ही हिमालयामध्ये जे म्हणता किंवा हिमालयामध्ये असे भरपूर फोल्ड्स तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. तुम्ही जर हरिद्वारला गेलात तर हरिद्वारला त्या मंदिराच्या मागच्या बाजूला अतिशय सुंदर असा मोठा फोल्ड आहे.
जो कोणालाही पाहता येतो, म्हणजे बघितलं तरी लक्षात येतं की त्याला फोल्ड म्हणतात. हे माहीत नसतं, हे तुम्हाला आता मी सांगितलं. भूगोलामध्ये जर ही माहिती आपल्याला असेल आपण घेतलेली, तर त्यातला आनंद अर्थातच खूप वेगळा आहे. दुसरा एक प्रकार आहे तो असा की फॉल्ट निर्माण होतो, म्हणजे प्रस्तरभंग तयार होतो. जर हे कवच असं दोन्ही साईडनी आडव्या दिशेने ओढलं गेलं, हे कॉम्प्रेशन नाहीये, लक्षात घ्या, हे टेन्शन आहे दोन्ही साईडनी, तर एक फ्रॅक्चर प्लेन तयार होतं. असं याला विभंग प्रदेश असं मराठीमध्ये शब्द आहे. इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज ए फ्रॅक्चर प्लेन. ह्या फ्रॅक्चर प्लेनमध्ये या या प्लेनवरती, या भागावरती एक भाग खाली जातो, एक भाग वर राहतो. हा, हे 2-3 प्रकारे होतं. म्हणजे हे अशा पद्धतीने होतं. काही वेळेला हा इकडचा भाग, म्हणजे हा भाग खाली जाण्याऐवजी वर येतो, याला अपथ्रोन साईड म्हणतात, याला डाऊन थ्रोन साईड म्हणतात. इथे ही डाऊन थ्रोन साईड आहे, इथे ही अपथ्रोन साईड झालेली आहे. काही वेळेला ही हालचाल अशी होती, अशा दिशेने होती, त्याला स्ट्राईक स्लिप फॉल्ट असं म्हणतात. आडव्या दिशेने पण अशी, इथे आडव्या दिशेने पण अशी व्हर्टिकली पण खाली जाणारी अशी दिली. ह्याच्यातून फॉल्ट निर्माण होतात, प्रस्तरभंग. आपला सह्याद्री आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे. कोकण हा खाली गेलेला भाग आहे, म्हणजे डाऊन थ्रोन साईड आहे इथली. आणि हा वरचा भाग जो आहे देशावरचा, तो अपथ्रोन साईड आहे असं दिसतं. हे एक उदाहरण दाखवले तुम्हाला. हे अर्थातच आपल्या इथलं नाही आहे, हे माझ्या अंदाजपणे या फोटो मी घेतला आहे, हा स्कॉटलंडच्या बाजूला आहे, अपथ्रोन आणि डाऊन थ्रोन साईड दाखवण्यासाठी. हे बघा, हे टेन्शनल फोर्स आणि ह्याला नॉर्मल फॉल्ट म्हणतात, सामान्य प्रस्तरभंग असं याला म्हणतात. ओके, हे आपल्याकडचं उदाहरण आहे सह्याद्री. ही सह्याद्रीची जी बाजू आहे, इथे तुम्हाला हे खाली खचलेलं किंवा एस्कार्पमेंट असं दिसतं. हे बघा, हे एस्कार्पमेंट इथे आहे. आपल्याला जर बोलायचं झालं आपल्या भाषेमध्ये, तर सह्याद्रीचा कडा इथे आहे, हे कोकण आहे इथे, आणि हा वरचा भाग आहे, देशावरचा भाग आहे असं दिसतं. तेव्हा हा कडा आहे सह्याद्रीचा, आणि खाली जे आहे इकडे अर्थात ते कोकण आहे, आणि वरच्या बाजूचा जो भाग आहे तो देशावरचा आहे. हे बघा, हा एक थ्रस्ट फॉल्ट, मगाशी तुम्हाला म्हटलं तसं उलट सुलट झालेला आहे. हे असं झालं, म्हणजे ही जी साईड डाऊन थ्रोन साईड पाहिजे ती अपथ्रोन साईड, म्हणजे ती वर आली अशी, आणि ही साईड खाली गेली. हा अतिशय आयडियल असा एक फॉल्ट आहे, थ्रस्ट फॉल्ट आहे. युटा हा मधला आहे तो. आपल्याकडे हे अशा त्याची उदाहरणं फार कमी दिसतात. अशा त्याचे फॉल्ट आपल्याकडे आहेत ते नॉर्मली सामान्य असे प्रस्तरभंग आहेत. हा स्ट्राईक स्लिप आहे, असा इकडे तिकडे जाणार दोन्ही साईडला. ओके, यामध्ये जी भूरूप तयार होतात, ज्याचा अर्थात उद्या विचार जास्त होईल, त्याला एक ग्रॅबन आणि हार्स्ट असं म्हणतात. हार्स्ट म्हणजे वर आलेला भाग, त्याला ठोकळ्यांचा पर्वत असा शब्द आहे, आणि हा खाली गेलेला भाग आहे, त्याला ग्रॅबन म्हणतात. ग्रॅबन प्रत्यक्षामध्ये असं दिसतं बघा, असं दिसतं. तुम्ही जर निसर्गामध्ये जाऊन बघत असाल तर हे जे चित्र तुम्हाला दिसतं डायग्राम, तो तुम्हाला इथे असं दिसेल. हा होस्ट आहे आणि हा ग्रॅबन आहे. ओके, हे आपण आता हॉरिझॉन्टल मुवमेंटचा विचार केला, म्हणजे आडव्या दिशेने कॉम्प्रेशन आणि टेन्शनल फोर्सेस कसं करतात कार्य, ते तुम्हाला दाखवलं. ती कल्पना आहे, मुख्य संकल्पना आहे भूगोलामधली. ही दुसरी संकल्पना आहे भूगोलामधली, की ज्यामध्ये तुम्हाला कवचाचे वेगवेगळे प्रकार, भूरूप सांगता येतात. म्हणजे अपलिफ्टिंग आणि सबसिडन्स. भूरूप किंवा कवच हे वर येणं, किंवा कवच हे खाली जाणं. हा, असं असं तुम्हाला ते लक्षात येतं इथे या ठिकाणी. एकच मिनिट, तुम्हाला मी हे बघा इथे दिसेल. vertical earth movements which occur along the Earth's radius or towards the Earth's surface or towards the center, म्हणजे वर खाली, they are termed as vertical movements. They are caused by subsiding, sinking, downwarping or pulling of crustal rocks downwards. या इतक्या सगळ्या पद्धतीने प्रोसेसेसने ते खाली खचतो प्रदेश, भूकवच, किंवा अपलिफ्टिंग, अपवार्पिंग और पुशिंग ऑफ crustal rocks upwards, टिल्टिंग ऑफ crustal rocks, यामुळे तो वर जातो. आणि याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला या इतक्या प्रकारामध्ये अर्थातच दिसू शकतो. म्हणजे रेज क्लिफ, उंच झालेले कडे, तिरके झालेले ब्लॉक्स, टिल्ट ब्लॉक्स,
खचदऱ्या, प्रस्तरभंगाचे कडे, एस्कार्पमेंट्स, पठार आणि खळगे, हे सगळं तुम्हाला या प्रकाराने तयार झालेलं पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसतं. हे बघा, हे अपलिफ्टेड लँडस्केप आहे. म्हणजे हा जो आहे अपलिफ्ट आहे, हा वर आलाय, आणि हा रिलेटिव्हली इकडचा भाग हा खाली गेलाय. हे त्याचं उदाहरण होतं. हा अपलिफ्ट झालाय, हा वर आलाय, उंचावलाय, आणि म्हणून हा समुद्राचा जो भाग आहे हा खचला आहे, हा खाली गेलेला. ठीक आहे, याला अपलिफ्टेड लँडस्केप, उंचावलेला भाग असं म्हणायचं. याच्या उलट सबसिडन्स असेल, खचलेला भाग असेल, तर तो साधारणपणे अशा पद्धतीने तुम्हाला दिसतो. हे बघा, खचलेला जो भाग आहे त्यामध्ये खचण्यासाठी, ही प्रक्रिया होण्यासाठी हा पृष्ठभाग बऱ्यापैकी कमकुवत पाहिजे, वीक पाहिजे. त्याने खूप तो ओलसर असला पाहिजे, मॉइस्ट असला पाहिजे, तर तो सहज खाली येतो. हा, नाही तर तो घसरतो नुसताच, असं दिसतं. हे आपल्याकडचं उदाहरण आहे. रत्नागिरी जे आहे कोकणामध्ये, त्याच्याजवळ लांजा नावाचं गाव आहे, आणि तिथे एक सबसिडन्स, लँड सबसिडन्स झालाय बघा. हा, हे शेतजमीन आहे सगळी, आणि या शेतजमिनीमध्ये ही जी सगळी जमीन आहे त्यामध्ये खूप ओलसरपणा आहे. या सगळ्या लॅटराईट खडक आहे, जांबा खडक आहे. त्यांनी पाणी खूप साचवून ठेवल्यामुळे, सॅच्युरेशन खूप झाल्यामुळे इथे त्याला असे क्रॅक्स पडले आहेत. हा खचलाय असं तुम्हाला दिसतं. तेव्हा ही व्हर्टिकल मुवमेंट आहे. हे बघा, ही रिफ्ट व्हॅली आहे, ही आफ्रिकेमधली आहे. रिफ्ट व्हॅली, आफ्रिकेमध्ये ज्या रिफ्ट व्हॅलीज आहेत त्या प्रामुख्याने अशा तऱ्हेच्या असे प्रदेश, खचदऱ्यांचे असे तयार झालेले आहेत, आणि खूप मोठ्या आणि लांब दूरपर्यंत जाणाऱ्या रिफ्ट व्हॅली आहेत. आता पुन्हा कमिंग बॅक टू दी, मगाचं जे पॉईंट तुम्हाला घेतला, इफ यू कम बॅक टू दॅट, आज तुम्हाला असं दिसतं की ही जी रिफ्ट व्हॅली आहे याच्यावरती एवढं संशोधन चालू आहे, आणि आता असं लक्षात आलंय की ही रिफ्ट ही आता खूप मोठी झाली आहे आफ्रिकेमधली, आणि काही वर्षानंतर, म्हणजे काही कोटी वर्षानंतर इथे समुद्र तयार होण्याची शक्यता आहे, आणि हे खंड इकडे जाईल आणि हे खंड इकडे जाईल. त्यामुळे आपल्याकडे आता 5 महासागर आहेत. एक मोठा महासागर यातून निर्माण होण्याची सुरुवात झालेली आहे, असं ते संशोधन आहे आत्ताचं नवीन. त्यामुळे आतापर्यंत मी शिकवत होतो ते हे शिकवत होतो. आता कदाचित मला शिकवताना ह्याचं अल्टिमेट प्रॉडक्ट काय असू शकतं, तर हे सगळं इट कॅन बी कन्व्हर्टेड टू ए ओशन. फार मोठा समुद्र यातून कोट्यावधी वर्षानंतर तयार होईल असं लक्षात. सो यू विल सी हाऊ इंटरेस्टिंग इट इज. ही रेज क्लिप आहे, हा कडा आहे, समुद्र कडा आहे, पण हा उंचावलेला आहे, वर आलाय. म्हणजे अपलिफ्टिंग, वर येण्याच्या क्रियेने तो वर आलेला आहे. नाहीतर ओरिजिनली तो सखल होता, बराच खाली होता. ओके, आता ह्यानंतर आणखी 2-3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे हे काय म्हणायचं त्याला, की भूगोलातले महत्वाचे असे कन्सेप्ट आहेत किंवा संकल्पना आहेत. आता याच्या आधी आपण क्रस्टल मुवमेंट, ज्या आडव्या उभ्या ज्या आहेत त्या बघितल्या, आणि त्याचे परिणाम. तर आणखीन एक परिणाम दिसत मला, याला आयसोस्टसी असं म्हणतात. त्याला तर थिअरीज बनवली लोकांनी. आयसोस्टसीचा सिद्धांत आहे, मराठीमध्ये याला संतुलन सिद्धांत असं नाव आहे. संतुलन, आयसोस्टसी इज द स्टेट ऑफ ग्रॅव्हिटेशनल इक्विलिब्रियम. म्हणजे ग्रॅव्हिटी जी आहे त्यानुसार जे संतुलन होतं, ग्रॅव्हिटीनुसार, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल इक्विलिब्रियम बिटवीन अर्थ क्रस्ट अँड मॅन्टल, such that the crust floats at an elevation that depends on its thickness and density. म्हणजे कसं, थोडक्यामध्ये हे जे क्रस्ट आहे ना, मगाशी आपण तो सेक्शन बघितला बघा, की बाहेरच्या बाजूला क्रस्ट आहे, मग मॅन्टल आहे, आणि मग कोअर आहे. तर जो खाली असलेला जो मॅन्टल आहे, त्या मॅन्टलवरती हे कवच तरंगतंय. सच दॅट क्रस्ट फ्लोट्स. कारण हे लहान, हे अतिशय पातळ आहे. क्रस्ट हे खूप पातळच आहे. मगाशी तुम्हाला म्हटलं तसं 5 ते 10 किलोमीटर किंवा 30 ते 50 किलोमीटर एवढंच आहे थिकनेस याचा. म्हणजे दुधावरची साय असं ते आहे. आणि मॅन्टल जे आहे ते त्या मानाने थिक आहे, म्हणजे प्रावरण, त्याच्या खालचा दुसरा विभाग. ओके, आणि म्हणून तुम्हाला काय दिसतं बघा, हे कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि हे मॅन्टल, आणि यामध्ये कशा प्रक्रिया घडतायत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. आणि इथे भाग उंचावला जातो याचा, आणि इथे अपलोडिंग आहे, डिक्लेसिएशन आहे, टेक्टॉनिक शॉर्टनिंग आहे, बऱ्याच गोष्टी यामध्ये आहेत. विल नॉट गो इन टू दीज डिटेल्स. याला खूप थोडंसं ऍडव्हान्स नॉलेज येईल आपल्याला लागेल. आता तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हा जो बॅलन्स आहे, हे जे संतुलन आहे,
हा वर गेला म्हणून हा खाली आला असं ते आहे. किंवा इथलं मटेरियल वर आलं की त्याची झीज होईल आणि ते खाली येऊन इथे पडेल आणि त्याच्या वजनाने हा आणखीन खाली जाईल आणि संतुलन जे आहे ते मेंटेन होईल. दॅट इज नोन एज थिअरी ऑफ आयसोस्टॅसी. Isostasy provides an important view of the processes that are experiencing vertical movement. म्हणजे ज्या उभ्या दिशेतील मगाशी आपण प्रक्रिया सगळ्या बघितल्या, हा, त्याचं नेमकं चित्र काय आहे तर ते तुम्हाला खूप मोठ्या पर्वतरांगा अशा वर उचललेल्या हिमालयासारख्या, हा, आणि समुद्राचे खळगे अशा स्वरूपामध्ये त्या दिसतात आणि दोघांचं संतुलन आहे. ते कसं ते सांगतो थोडक्यामध्ये. ओके. This concept is used to explain why different topographic heights, हे टोपोग्राफिक हाईट्स आहेत, प्रदेशाच्या कमी जास्त उंचीचे हे सगळे प्रदेश आहेत, एक्झिस्ट ऑन अर्थ सरफेस. पृथ्वीवर कमी जास्त उंचीचे पर्वत का आहेत याचं उत्तर जर मला हवं असेल तर ते थिअरी ऑफ आयसोस्टसी मध्ये आहे, संतुलन सिद्धांतामध्ये आहे. द टर्म आयसोस्टसी वॉज कॉइन्ड इन 1889 बाय द अमेरिकन जिओलॉजिस्ट क्लेरन्स डटन. त्याने याचं उत्तर पहिल्यांदा शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याने ही थिअरी मांडली. म्हणजे ह्याची उंची जास्त काय आहे, याची त्या मानाने कमी आहे, ह्याची थोडी मध्यम आहे, हे काय आहे. जेव्हा तुम्ही आयसोस्टसी किंवा इक्विलिब्रियम, संतुलन जेव्हा एक्सप्लेन करता तेव्हा तुम्हाला याचं उत्तर देता येतं, असं त्याचा अर्थ आहे. थोडक्यामध्ये हे कसं आहे माहिती का, की आता हे बघा, हा पर्वत आहे, हा, ह्या पर्वत जो आहे हे ओशानिक क्रस्ट आहे आणि हे ते कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे. ह्यात इथे जे खडक आहे त्याची ग्रॅव्हिटी डेन्सिटी 2.7 ग्रॅम्स पर क्युबिक सेंटीमीटर आहे आणि हा 2.9 ग्रॅम्स पर क्युबिक सेंटीमीटर अशी आहे. म्हणजे हा वरचा भाग हलका आहे, हा त्या मानाने जड आहे. हे मॅन्टल आहे, प्रावर नाही इथे खाली, ते खूपच जड आहे बघा, लक्षात येईल. म्हणजे डेन्स आहे, त्याची डेन्सिटी 3.2 घनता ग्रॅम्स पर क्युबिक सेंटीमीटर अशी आहे. म्हणजे हा घन आहे, जड आहे आणि हा हलका आहे. आणि म्हणून माउंटन्स हॅव रूट्स असं अशी ती कन्सेप्ट आहे. खडकांना, डोंगरांना किंवा पर्वतांना मुळे असतात, ही त्यांची मुळं आहेत. मुळं म्हणजे तो अतिशय जाड असा तो खडक आहे आणि त्याच्यावरती हे हलके खडक पर्वत रूपाने असे उंच असे तरंगत आहेत, अशी ती कल्पना. सर्टन एरिया सच एज हिमालयाज आर नॉट इन आयसोस्टॅटिक इक्विलिब्रियम. हिमालय हा आयसोस्टॅटिक इक्विलिब्रियम मध्ये पूर्णपणे नाही आहे. which has forced researchers to identify other reasons to explain the topographic heights, such as the idea of mountains have roots. आता हिमालयामध्ये असं तुम्हाला दिसत असल्यामुळे हा इक्विलिब्रियम नेमका नाहीये. हा, त्याचं कारण काय हे शोधत असताना अर्थातच माउंटन्स हॅव रूट्स ही कल्पना पुढे आली आणि मग लोकांनी वेगळे वेगळे सिद्धांत मांडले. एअरीनी एक मांडला आणि प्रॅटनी मांडला. Two principal models, one by Airy and other by Pratt, are normally considered to explain the theory of isostasy. Airy and Pratt isostasy are basically the statements of buoyancy. म्हणजे तरंगणं जे आहे त्या तरंगण्याचं ते एक स्टेटमेंट आहे. कुठला तरंगेल जास्त, कुठला नाही तरंगणार, कुठला जास्त वर येईल, कुठला जास्त येणार नाही वर वगैरे. तुमच्या लक्षात येतं असं मी समजून चालतो. इथे तुम्हाला हे क्रस्ट आहे, मॅन्टल आहे आणि हे कमी जास्त उंचीचे डोंगर आहेत तिथे पृष्ठभागावर. ओके, त्याचं मुख्य कारण काय आहे तर डेन्सिटी व्हेरिएशन आहे. प्रॅटने ते वेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे आणि एअरीने वेगळ्या प्रकारे सांगितलंय. बघा, एअरीचं जे मॉडेल आहे ते तो असं म्हणतो, हे सगळे जे आहे ते लो डेन्सिटी आहेत, हाय डेन्सिटी खाली आहेत आणि म्हणून हे वर जातात सगळे. आणि ही समुद्राची पातळी आहे, या समुद्राच्या पातळीच्या हे सगळे वर आलेले पर्वत. If we assume the average density of the crust and the substratum to 2.79 and 3.3, मगाशी तुम्हाला सांगितलं तसं, हे 3 आहे, हे 2.7 आहे, तर यातले हे वर जातील. सियाल म्हणजे सिलिकॉन आणि अल्युमिनियम, यामुळे याची डेन्सिटी एवढी आहे. आणि हे सिलिकॉन मॅग्नेशियम सिमा असं आहे, सिमा आणि सियाल कमी जास्त डेन्सिटीमुळे ते वर खाली होत आहेत, हेच सांगण्याचा तो प्रयत्न आहे. हे लेस डेन्सिटी रॉक्स आहेत, हे मोर डेन्स वॉटर आहे, क्रस्ट आहे, मॅन्टल आहे. आणि मग ह्या अशा तऱ्हेच्या त्या ठिकाणी हालचाली होऊन पर्वत आणि खड्डे मोठे मोठे तयार होतात.
आता ही जी आहे याला कॉम्पेन्सेशन डेप्थ म्हणतात. 2.67, 2.62 ह्या सगळ्या डेन्सिटीज आहेत बरं का. 100 किलोमीटरच्या डेप्थमध्ये या सगळ्या डेन्सिटीज आहेत. ही कॉमन समुद्र पातळी आहे. तुमच्या लक्षात येईल की हा 2.52चा जो पोर्शन आहे हा जास्त वर गेला उंचामध्ये, आणि 2.76 हा खाली आलाय. म्हणजे जड जे भाग आहेत ते खाली जातात आणि हलके भाग जे आहेत ते वर जातात, आणि ते एका विशिष्ट लेवलच्या संदर्भामध्ये आहेत. अकॉर्डिंग टू प्रॅट, there is a level of compensation above which there is a variation in the density of different columns, but there is no change in the density below this level. Density does not change within one column, but it changes from one column to the another above the level of compensation. Okay. ह्या भागामध्ये या कॉम्पेन्सेशन इथे सगळीकडे डेन्सिटी सारखी आहे, पण इथे त्यामध्ये व्हेरिएशन आहे असं दिसतं. हे प्रॅटनी सांगितले. Thus, the central theme of the concept of Pratt on isostasy may be expressed as uniform depth with varying density. According to Pratt, equal surface area must underlie equal mass along the line of compensation. Pratt's concept may be expressed as bigger the land column, lesser the density, and smaller the column, greater the density. म्हणजे जेवढा उंच डोंगर, म्हणजे हा कॉलम असं मी म्हटलं, बिगर द लँड कॉलम लेसर द डेन्सिटी, म्हणजे तो हलका आहे म्हणून तो इतका वर आहे. लक्षात येते का तुमच्या? जास्त उंच जे पर्वत आहेत ते हलके आहेत, आणि कमी उंची जे आहेत ते त्या मानाने जड आहेत किंवा त्याची डेन्सिटी जास्त आहे, असा त्याचा अर्थ आहे. असं ते त्यांनी वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हर्टिकल मुवमेंट्सच आहेत, परंतु डेन्सिटीच्या संदर्भामध्ये केलेले आहेत. Pratt's concept of isostasy was related to law of compensation and not to the law of flotation. कॉम्पेन्सेशन हे महत्वाचं आहे, फ्लोटेशन हे महत्वाचं नाही असं त्याने म्हटलंय. त्याच्या डिटेल्समध्ये आपण जाण्याची गरज नाही. लँडस्केप जे दिसतं ते कसं दिसतं आणि ते कसं वाचावं आणि त्यावरून त्याची डेन्सिटी कशी ठरवावी, अंदाज. म्हणजे 2.7 तुम्हाला एक्झॅक्ट नाही सांगता येणार हे बघून, पण तो हलका आहे का तो जड आहे लँडस्केप हे तुम्हाला सांगता येतं. आता याचे काय परिणाम होतात बघा. ह्या आयसोस्टसी ही जी कल्पना आहे त्याचे काही महत्वाचे असे परिणाम आहेत, ते थोडक्यामध्ये बघू आपण. ते इरोजन अँड डिपॉझिशन, इफेक्ट ऑफ आयसोस्टसी ऑन इरोजन अँड डिपॉझिशन, म्हणजे झीज आणि संचयन, झीज आणि हे जे मटेरियल जे साठवून ठेवलं जातं त्याच्यावरती काय परिणाम होतात ते बघायला लागतं. हे when large amounts of sediment are deposited on a particular region, इथे बराचसा गाळ इथे साठलेला आहे यामध्ये, the immense weight of the new sediment may cause the crust below to sink. याला आयरोवरून तुम्हाला कळतं की इथे हे जे मटेरियल आहे साठलेलं हे याच्या झिजेने आलंय. हे जे पठार आहे त्या पठाराची झीज झाली, झीज होऊन हे सगळं मटेरियल इथे आलं खाली. ते सर्व दिशाने गेलं, इकडे पण गेलं, इथे पण गेलं, इथे गेलं. इथे ते आल्यानंतर त्याच्या वजनाने हे सगळं खाली गेलं असं लक्षात येतं. Similarly, when the large amounts of material are eroded away from a region, the land may rise to compensate. असंही होतं की याची खूप झीज झाली, मटेरियल इथं गेलं आणि हे खाली आलं, पण ह्याची झीज खूप झाली त्यामुळे हा हलका झाला आणि हा हलका येऊन वर आला असं पण. हे बघ इथे दिसतं हे वर आलंय, याची भरपूर झीज झालेली आहे. Therefore, as a mountain range is eroded, म्हणजे रिड्यूस, the range rebounds upwards. म्हणजे तो पर्वत जो आहे तो झीज झाल्यामुळे असं हलका होतो आणि वर उंचावतो तो ए सर्टन एक्सटेंट टू बी इरोडेड फर्दर. आता याची नंतर आणखी झीज होईल. त्यामुळे काय होतं की डेन्सिटीमुळे, घनतेत बदल झाल्यामुळे पर्वत वर खाली होतात, त्यांची झीज होते. झीज झाल्यानंतर डिपॉझिशन होतं आणि डिपॉझिशनचं वजन, मग जी आकृती बघितली त्या वजनाने हा भाग खचतो असं लक्षात. आम्ही धरमतरच्या खाडीमध्ये कोकणात काम करत होतो, तिथे आमच्या असं लक्षात आलं की या खाडीमध्ये इतका प्रचंड गाळ येऊन पडलाय की त्या गाळाने तो जो समुद्राचा तळ आहे तो खचतोय खाली. हे आमच्या अर्थातच एका PhDच्या संशोधनामध्ये लक्षात आलं. Some of the rocks that are now visible at the ground surface, हे आता आपल्याला वर दिसत आहेत सगळे, बरोबर. हे अमेरिकेतलं एक चित्र आहे, हे सगळे आपल्याला दिसत आहेत.
may have spent much of their history at greater depths below the surface, buried under the other strata, to be eventually exposed as those other strata eroded away and the lower layers rebounded upwards. म्हणजे काय, हे सगळे पूर्वी खाली असले पाहिजे. ॲट ग्रेटर डेप्थ बिलो दी सरफेस, बरीड अंडर अदर स्ट्रॅटा. नंतर काय होतं, हळूहळू जसं जसं यांची झीज होते तसे हे हलके होऊन वर उचलले जातात असं होतं. हा त्याचा परिणाम आहे, त्या आयसोस्टेसिसचा तो परिणाम आहे. यानंतर दुसरी एक कल्पना मांडण्यात आली की ही जी हालचाल मला दिसते कवचांची, कवचावरती कवच हॉरिझॉन्टल दिशेने जाणं, वर खाली होणं, डोंगर वर येणं, दर्याखाली कचणं, हे जे सगळं आहे याच्या बरोबरीने आणखीन एक मोठी हालचाल लक्षात आली कवचाची. ती म्हणजे ही जी भूखंड सगळी आहेत, नकाशा तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी भारत हा नकाशा आहे सगळा जगाचा. आणि या जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला न वाचता तुम्हाला सांगतो काय आहे ते. त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जे आफ्रिकेचं भूशीर आहे ना, इथे दिसते, भूशीर म्हणजे हा पुढे आलेला भाग, हेडलँड. हे जर तुम्ही सरकवत आणलं तर ते इथे बसेल, फिट बसेल या एवढ्या भागामध्ये, बरोबर. हा भाग तुम्ही कट केला इथला आफ्रिकेचा, आणि आपला हा इकडचा इंडिया आणि हा सगळा भाग हळूहळू आणला आणि इकडे बसवण्याचा प्रयत्न केला तर तो एकमेकांमध्ये फिट होतो. हा जो आत गेलेला बेचा भाग आहे आफ्रिकेचा, तिथे हे साऊथ अमेरिकेचं भूशीर हे इथे जाऊन बसतं. हा, त्यामुळे ह्या जो काही प्रकार आहे सगळा हा वेगनर या शास्त्रज्ञाच्या लक्षात आला. आणि मग त्याने असं मांडलं की ही जी भूखंड आहेत मोठी मोठी, ही आडव्या दिशेने नक्कीच हललेली आहेत. आणि त्याला त्याने ड्रिफ्ट असं म्हटलंय. त्याला त्याने नुसती हालचाल नाही म्हटलं, ड्रिफ्ट आहे तो, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, भूखंड वहन सिद्धांत असं मराठीमध्ये त्याला म्हणता येतं. व्हाईल लुकिंग ॲट द वर्ल्ड मॅप ऑफ कॉन्टिनेंट्स, many of us must have noticed that in some places the continents look as if they would fit together like jigsaw puzzle. एक जिक्सा पझल आहे सगळं. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या ऍक्च्युली कापायला देतो, हे कापा तुम्ही आणि हे कुठे कुठे बसतंय बघा, एकत्र येतं का, हे सगळं एकत्र आणून त्याचं एकच कॉन्टिनेंट तयार होतं, भूखंड. त्याला पॅन्जिया असं म्हणतात. हा बघा, हा तो पॅन्जिया. हे सगळं कापून मी जर आणलं एकत्र तर मला असं ते दिसेल. हे प्रोजेक्शन वेगळं आहे, प्रक्षेपण वेगळं आहे. इथे तुम्हाला वरचा भाग युरेशिया, नॉर्थ अमेरिका, आफ्रिका, साऊथ अमेरिका, इंडिया, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया अशी जी खंड आहेत ती अशी त्यावेळेला पसरलेली होती असं दिसतं. A key to this puzzle was provided by Alfred Wegener in 1912, a busy German meteorologist and polar explorer. He proposed a startling and original theory called continental drift. Wegener suggested that all Earth's land had once been joined into a single supercontinent surrounded by ocean. हा समुद्र होता सगळा, सराउंडेड बाय ओशन, आणि हे एकच महाखंड सुपर कॉन्टिनेंट होतं. आता अनेक खंड आहेत, आता युरेशिया, नॉर्थ अमेरिका असे अनेक खंड आहेत. त्यावेळेला हे एकच होतं. त्याने पॅन्जिया असं म्हटलं, आणि या समुद्राला त्याने पॅन्थल सी असं म्हटलं. हा पॅन्थल सी आणि हा पॅन्जिया. तर एक लक्षात घ्या, हे तुम्ही म्हणाल हे आता काय दाखवलं, तर ही सुद्धा एक हालचाल आहे मोठी कवचाची. आता त्या कवचाचं वर्णन आणखीन वेगळ्या प्रकारे लोकांनी केलेलं आहे. त्याला त्यांनी प्लेट्स वगैरे म्हटलंय, ते सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. ओके, हे बघा. Wegener thought Pangea had broken into pieces about 200 million years. म्हणजे 20 कोटी वर्षापूर्वी हे जे पीसेस आहेत, हा पॅन्जिया होता, आणि 20 कोटी वर्षापूर्वी त्याचे तुकडे व्हायला लागले. हा एक तुकडा झाला, हा एक तुकडा, दोन मोठे तुकडे झाले. वरच्याला त्याने म्हटलं लॉरेशिया आणि ह्याला म्हटलं गोंडवाना लँड. हा, हे भारतातल्या मध्य प्रदेशातल्या गोंडवाना भूमी या भागावरनं हे नाव झालेले, गोंडवाना लँड. आणि आता ह्यामध्ये आणखीन बरंच संशोधन नवीन नवीन आलेलं आहे, ते तुम्हाला सांगेन मी. तर हळूहळू हे कसं झालं, हे तुकडे व्हायला लागले. म्हणजे ज्युरासिक मध्ये 20 कोटी वर्षापूर्वी ही अवस्था झाली पॅन्जियाची. हा पॅन्जिया होता, त्याचे 20 कोटी वर्षापूर्वी दोन तुकडे झाले. 15 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 150 मिलियन इयर्स एगो ज्युरासिक पिरियडमध्ये हे याचे आणखीन लॉरेशियाचे आणखीन तुकडे झाले, सक्सेसिव्ह असे त्याचे सिक्वेन्शियल काही हे तुकडे झाले वेगवेगळे.
ही सगळी आजची खंड आहेत, लक्षात घ्या. आफ्रिका, अमेरिका, इथे इंडिया आहे, इथे ऑस्ट्रेलिया असे. त्यानंतर क्रिटॅशियस म्हणजे 6.5 कोटी वर्षापूर्वी हे असे झाले तयार. आणि त्यानंतर आता प्रेझेंट डे मध्ये हा नकाशा असा तयार झाला. म्हणजे हा जो नकाशा आपण बघितला, हा आधीचा हा जो नकाशा आपण बघितला, हा नकाशा आणि हा नकाशा सारखा आहे. तेव्हा मेकिंग नाव सिम्पल, डोंट हॅव मच टाइम असो, हे पॅन्जियाचा लारेशिया गुणवणं, त्याचे हे आणखी अनेक तुकडे ज्युरासिक मध्ये, आणखी तुकडे क्रिटॅशियस मध्ये, हे सगळे भूशास्त्रीय पिरियड आहेत, भूशास्त्रीय असे काळ आहेत. त्या काळामध्ये काय काय झालेलं हे आहे. आणि यामध्ये आणखीन एक गमतीची गोष्ट आहे की पण तुम्हाला इथे आत्ताच सांगतो, तुम्हाला निश्चित आवडेल ती. पॅन्जिया हा जो काही तयार झाला 200 मिलियन इयर्सला तो तुटायला लागला ऍक्च्युली, पण 25 मिलियन इयर्सला तो होता. म्हणजे हा जो 20 कोटी वर्षापूर्वी असला तर हा 22 कोटी वर्षापूर्वी होता. पण याच्या आधी जवळजवळ 6 ते 7 वेळेला पृथ्वीवरती पॅन्जिया तयार होऊन तुटलेले आहेत. 7 वेळा, लक्षात घ्या. कारण पृथ्वीचा जन्म 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाला. त्या दरम्यान 4.5 अब्ज वर्षापूर्वी, त्यानंतर काही कालांतरानंतर एक काही कवच बनलं, ते तुटलं आणि त्या तुटलेल्या कवचाचे तुकडे एकत्र येऊन एक महाखंड झालं तयार. ते महाखंड पुन्हा तुटलं, त्याचे तुकडे झाले, ते एकत्र आले. आणि काय होईल, एकत्र येऊन हे सगळे एकत्र काय येतात, पृथ्वी गोल आहे ना, गोलाकृती, स्फेरिकल. ती जर आडवी असती तर हे वलतीकडेच गेले असते पसरत. पण पृथ्वी गोल असल्यामुळे देर इज नो वे आउट, त्यांना सगळ्यांना पुन्हा परत यायलाच पाहिजे त्या कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या भागामध्ये, कारण स्फेरिकल आहे. त्यामुळे फिरत फिरत ते पुन्हा येतात. तेव्हा ही एक गमतीची गोष्ट आहे. आणि नवीन संशोधन असं सांगतं की हे जे आहेत ते तुकडे आत्ताचे, हे तुकडे येत्या काही लक्ष वर्षामध्ये किंवा कोटी वर्षामध्ये हे पुन्हा असेच फिरत फिरत एकत्र येणार आहेत आणि त्याचं एक नवीन पॅन्जिया निर्माण होणार आहे. मग कदाचित फ्युचरमध्ये काही कोटी वर्षानंतर त्याचे तुकडे होतील, आणखीन एक अशा तऱ्हेचं काहीतरी चित्र तयार होईल आणि मग पुन्हा पॅन्जिया तयार होईल. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे आपल्याला माहित पाहिजे. नुसतं हे आपण अनेक वर्ष शिकतोच आहोत, हे नवीन नाही काही. पण ह्याच्या आधी ते होऊन गेलं, कारण आताच्या नवीन संशोधनाने ते सिद्ध झाले. किती महाखंड होती आधी पृथ्वीच्या जन्मापासून, आणि आपण कितव्या स्टेजमध्ये आहोत. हे 8वा प्रकार आहे. 8वं हे काय म्हणायचं त्याला, पॅन्जिया आहे, 8वं खंड आहे. त्याच्या आधी 7 खंड अशी होऊन गेली, ती तुटली. आणि ह्यानंतर पुन्हा एक खंड होणार आहे, जे मला कॉम्प्युटरच्या सहाय्याने आता प्रोजेक्ट करता येतं, दाखवता येतं. पुन्हा कधी वेळ आली तर तुम्हाला दाखवीन. त्याचं एक मॉडेल पण तयार आहे, ते कसं दिसेल पुढच्या 1-2 कोटी वर्षामध्ये तयार होईल, ते कसं होईल. हा पॅन्जिया असा होता बघा, युरेशिया, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका वगैरे वगैरे. आणि हे सगळे एकमेकांना जोडलेले होते. हे सिद्ध करण्यासाठी म्हणजे हा लॉरेशिया आपल्या दृष्टीने गोंडवाना हा अर्थात जास्त महत्वाचा. हा गोंडवाना वॉज हाफ ऑफ पॅन्जिया सुपर कॉन्टिनेंट. एडवर्ड सुस हा व्हिएनीज जिओलॉजिस्ट होता, त्याने पण ते नाव दिलेलं आहे. आणि हे साऊथ अमेरिका हा फिट बघा, जिक्सॉ फिट. ह्याचं कारण असं तुम्हाला असं दिसतं बऱ्याच वेळेला की इथले प्राण्यांचे वनस्पतींचे प्रकार, इथले प्राण्यांचे वनस्पतींचे प्रकार हे सारखे आहेत, याच्याशी जुळणारे आहेत. कारण हे सगळं एकच होतं. आज तुम्हाला असं दिसतं की साऊथ अमेरिका इकडे आहे, आफ्रिका इकडे आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा समुद्र आहे, बरोबर. अंटार्क्टिका खूप खाली आहे, त्याच्यामध्ये समुद्र आहे. पण जर यामध्ये एकाच प्रकारच्या वनस्पती, प्राणी हे मिळत असतील तर त्याचा साधा अर्थ असा आहे की हे सगळे कधीतरी एकमेकांना जोडलेले असले पाहिजेत. लॉजिकल कन्क्लुजन. हे रिफ्टिंग आणि डिस्प्लेसमेंट या सगळ्यामधला महत्वाचा भाग असा, Pangaea was disrupted during subsequent periods and broken land masses drifted away. पण ही कुठली शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे ही सगळी महाखंड ही एकमेकापासून दूर गेली, ह्याचं उत्तर आपल्याला अजूनही माहीत नाही. नेमकं उत्तर लोकांनी प्रयत्न केलेले आहेत, भूगोलामध्ये काही उत्तरं द्यायची आहेत. हे बघा, तुम्हाला मी सांगितलं, हे विशिष्ट प्रकारचा हा एक प्राणी आहे. विदाउट गोईंग इन टू डिटेल्स, बरं का. हा एक प्रकारचा प्राणी आहे. त्याचे अवशेष साऊथ अमेरिकेमध्ये, आफ्रिकेमध्ये दिसतात. याचे अवशेष आफ्रिकेमध्ये, इंडियामध्ये दिसतात, आफ्रिकेमध्ये दिसतात. ही एक इथे आणखीन एक वनस्पती आहे, इथे दाखवली, ग्लासोप्टेरिस.
त्याचे अवशेष इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत. आणि म्हणून लॉजिकली हा एक पुरावा आहे. इन सपोर्ट ऑफ दिस थिअरी वेगनर इन्क्लुडेड दी फॉलोइंग एव्हिडन्सेस. वेगनरला खूप त्यावेळी विरोध झाला, त्याला लोकांनी खूप विरोध केला, हे असं काही असू शकत नाही वगैरे म्हणाले ते. आणि मुळामध्ये तो मेट्रोलॉजिस्ट होता. परंतु त्याने हे सगळे पुरावे दिले. अपरंट शोर लाईन फिट, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे, अलाइनमेंट ऑफ माउंटन रेंजेस अँड सिमिलर एज कॉम्पोजिशन, फॉसिलाइज रिमेन्स ऑफ ट्रॉपिकल प्लांट्स, हे इथे दाखवले. सिमिलॅरिटीज ऑफ फॉसिल्स फाउंड अक्रॉस दी सेपरेटेड कॉन्टिनेंट्स, असे त्याने एव्हिडन्सेस दिले बघा. आता दिस वॉज क्रिटिसाइज्ड, दिस थिअरी वॉज क्रिटिसाइज्ड and not accepted for many years. This was so because a plausible driving forces for the drift and their nature were not explained. कुठली शक्ती ह्या भूखंडांना एकमेकापासून दूर नेते ह्याचं कुठलंही उत्तर हे वेगनरने दिलं नव्हतं, आणि ते अजूनही माहीत नाही आपल्याला. The greatest block to the acceptance of the continental drift was geologists' view of Earth's mantle. Available evidence I'm sorry. Just a minute. The available evidence seemed to suggest that a deep solid mantle supported the crust and mountains mechanically from below. Mechanically they from below. Drift would be impossible with this kind of a rigid subterranean layer. म्हणजे अशा तऱ्हेचं, थोडक्यामध्ये अशा तऱ्हेचं मॅन्टल असेल, प्रावरण, तर त्याच्यावरती कवचाची इतकी मोठी हालचाल ही होऊच शकत नाही, असं त्याला मेजर ब्लॉक होता तो. आणि म्हणून मग याची उत्तरं देण्यासाठी अजून एक थिअरी, ही शेवटची आहे, तुमचा वेळ जास्त घेणार नाही, 8 वाजता संपेल, थोडा आधीच संपेल. त्याच्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट किंवा संकल्पना आली, सी फ्लोअर स्प्रेडिंग, याला म्हणतात समुद्र तळ विस्तार, समुद्र तळ विस्तार सिद्धांत, आणि प्लेट टेक्टॉनिक्स, भूतबक सिद्धांत, असे 2 थिअरीज त्यानंतर आल्या. ह्या अगदी अलीकडच्या आहेत. सी फ्लोअर स्प्रेडिंग मध्ये काय होतं, आता पुन्हा हे 9 वाजता हॅरी हेस हा जो आहे त्याने ही संकल्पना मांडली 1960 मध्ये. ओके, तो काय म्हणतोय, हे त्याने मिड अटलांटिक रिजच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. तर अशी जर मिड अटलांटिक अशी ओशन मध्ये रिज असेल, बहुतेक पुढे तो नकाशा असेल त्याचा, पण अटलांटिकमध्ये अशी एक रिज आहे, जवळजवळ सगळ्याच समुद्रामध्ये अशा रिजीस आहेत. अटलांटिकमध्ये ती बरोबर मध्यवर्ती भागामध्ये आहे. तर काय होतं, हा जो मोल्टन मटेरियल आहे, हे मॅन्टल आहे, लक्षात घ्या, प्रावरण, म्हणजे वेगनरच्या याला जो म्हणजे ब्लॉक आला होता, म्हणजे त्यांनी जे लोकांनी जे क्रिटिसाइज केलं होतं की हे असं होऊच शकत नाही, त्याला देण्यात आलेले उत्तर आहे मॅन्टलमधून, प्रावरणामधून हा जो विरघळलेला लावा आहे व्हॉल्कॅनिक, तो असा वर येतो, इथे येतो वर, आणि इथे आल्यानंतर त्याची एक अशी रिज तयार होते, पर्वत रांग तयार होते. जसं लावा वर येत जातो तसं तो इकडे पसरतो, इथे जाऊन तो थांबतो, आणि इथे एक खड्डा तयार होतो, आणि तिथून तो खाली येतो, आणि असं एक चक्र निर्माण होतं. अशा रीतीने हे जे सी फ्लोअर आहे, समुद्र तळ आहे, तो स्प्रेड होतो, आणि याचं अंतर वाढतं. त्याच्या एका बाजूला एक रिज असते, एका बाजूला ट्रेंच असते. ट्रेंच म्हणजे खड्डा असतो. ही बघा, ही ती मिड अटलांटिक रिज आहे. हे आज आपल्याला मिळालेलं चित्र आहे ऍक्च्युअली. मग त्यावेळेला वेगनरने सांगितलं त्यावेळेला त्याच्या समोर हे चित्र नव्हतं, हे अगदी अलीकडचं असं चित्र आहे. आणि ही मिड अटलांटिक रिज आहे, आणि हा समुद्र जो आहे हा विस्तार पावलेला आहे. तुम्हाला माहिती असेल कदाचित, आजही हा जो समुद्र आहे, या अटलांटिक समुद्राची रुंदी वाढते आहे, म्हणजे ह्या 2 ठिकाणामधलं अंतर वाढतंय. साधं आहे, मगाशी जे आपण म्हटलं की ही सगळी भूखंड आत्ताची ही सरकत आहेत दूर, आणि पुन्हा एकदा ती एकत्र येऊन त्याचा एक पुन्हा मॅजिया तयार होईल, हे जे मी म्हटलं मगाशी सांगितलं, त्याचाच हा एक प्रकार आहे. तर इथून तो लाव्हा वर येतो, दोन्ही साईडनी जातो, आणि सी फ्लोअर स्प्रेड होतो. आणि म्हणून मग सी फ्लोअर स्प्रेड झाल्यानंतर त्या अनुषंगाने लोकांनी अशा प्लेट्स, शास्त्रज्ञांनी अशा प्लेट्स बनवल्या, म्हणून त्याला प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हटलं. भूतबक म्हणजे एका बाजूला हे वर येतंय मटेरियल, दुसऱ्या बाजूला खाली जात आहे. ह्याच्यावरून मग नाझका प्लेट, पॅसिफिक प्लेट, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट, आफ्रिकन प्लेट, आणि ह्या प्रत्येक प्लेटवर एक खंड, म्हणजे आफ्रिका लाईज ऑन दिस पर्टिक्युलर प्लेट,
इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटवरती इंडिया, ऑस्ट्रेलियाचा काही भाग, पॅसिफिक प्लेटवरती या गोष्टी. हा म्हणजे काय थोडक्यामध्ये मेकिंग इट मोर सिम्पल. मगाशी जे वेगंदरनी सांगितलं ना की ही खंड एकमेकापासून दूर गेली, म्हणजेच या प्लेट्स एकमेकापासून दूर गेल्या, त्यांच्यामध्ये ड्रिफ्टिंग झालं, जे होणं सोयीचं आहे असं असं ते लॉजिक आहे त्याच्या मागचं. मग ही सगळी प्लेट्स आहेत बघा, युरेशियन, इंडो ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन, अशी अशी ह्या प्लेट्स आहेत. आणि ह्या स्मॉलर प्लेट्स आहेत, हे मेजर आहेत, या मोठ्या आहेत. लार्जर प्लेट्स आहेत ते 7 आहेत, आणि या स्मॉलर प्लेट्स आहेत या 9 आहेत. हा, हे ट्रॅडिशनल नॉलेज आहे. पण आज तुम्हाला असं दिसतं की याची संख्या वाढलेली आहे. स्मॉलर प्लेट्सची संख्या खूप वाढली. नवीन संशोधनाने याची संख्या वाढून बरीच मोठी झाली आहे. आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत, या प्लेट्सचा आकार कमी जास्त झालेला आहे असं नवीन संशोधन सांगतं आपल्याला. ही याची हालचाल कशी होते ते दाखवले. आता विदाउट गोइंग टू डिटेल्स आपण त्याच्यात जाऊया नको जास्त. Plates float on a dense, deformable surface and are free to move relative to one another. एकमेकाच्या संदर्भामध्ये ती भूतबकं जी आहेत ती एकमेकापासून दूर जातात, एकमेकावर आपटतात, एकमेकाला घासतात, अशा घटना घडतात. त्यानुसार त्यांच्या बाउंड्रीज तयार होतात, म्हणजे डायव्हर्जंट, कॉन्व्हर्जंट, ट्रान्सफॉर्म, अशा बाउंड्रीज. म्हणजे एका बाउंड्रीला ते खाली खचेल, एका बाउंड्रीला ते वर येईल, खाली खचेल, सरकेल, अशा निरनिळ्या बाउंड्रीजच्या हालचाली होतात. प्लेट बाउंड्रीज, मग त्याच्या बरोबरीने काही भूरूप तयार होतात. आता हे डायव्हर्जंट बाउंड्री आहे, म्हणजे इथे लावा वर आला, दोन्ही साईडला सरकला, बाउंड्रीज आहेत दोन्ही साईडला जाणार. अशा रीतीने जर काही घटना घडली तर रिफ्ट व्हॅलीज तयार होतात. मगाशी तुम्हाला मी आफ्रिकेमधली एक रिफ्ट व्हॅली दाखवली, ही दुसरी आहे केनियामधली, आफ्रिकेमधलीच आहे. काय झालं इथे, वेगळ्या पद्धतीने ही रिफ्ट व्हॅली तयार झाली. असं असं भूरूप तयार होतं. हे रिफ्ट व्हॅली जे आहेत, हे दोन जर कॉन्टिनेंट्स किंवा मधला भाग दूर गेला तर मध्ये फ्रॅक्चर तयार होतो मोठा, आणि एक रिफ्ट व्हॅली तयार होतो. हा, सी हाऊ इंटरेस्टिंग इट इज. हे त्या डायग्राम मध्ये जेवढं कळत नाही तेवढं इथे पटकन लक्षात येतं. म्हणजे आफ्रिकन रिफ्ट व्हॅली. आणि मग ते होण्यामागे काही महत्वाचे भाग असतात, काही हॉटस्पॉट्स असतात. एका महत्वाच्या ठिकाणाहून तुम्हाला लावा वर येताना पण दिसतो, जो इथे आता ही संपूर्ण त्यामुळेच तयार झाली. पण हा एक ऍक्टिव्ह असा एक हॉटस्पॉट दाखवलाय की ज्या ठिकाणी हा लावा खालून वर येतो. आता ह्या बाउंड्रीज आहेत, त्या तुम्हाला जास्त डिटेल सांगत नाही, ओशन, कॉन्टिनेंट वगैरे वगैरे. आणि मग पर्वत सुद्धा तयार होतात काही वेळेला. जसं तुम्हाला खचण्याची क्रिया दाखवली रिफ्ट व्हॅली, तशी ही एक अजून वर येण्याची क्रिया आहे. या ठिकाणी अँडीज पर्वत दिसतो तुम्हाला, व्होल्कॅनिक आहे तो. या वेगळ्या वेगळ्या हालचाली आणि कशा पद्धतीने भूरूप तयार होतात या कवचावरती, भूपृष्ठावर, ते दाखवलंय. या बाउंड्रीज आहेत आणि ह्या त्याच्या हालचाली दाखवल्यात. हा, हे महत्वाचं अशासाठी आहे की आता आपल्याला नेमकं माहीत झालंय की ह्या ज्या बाउंड्रीज आहेत तबकांच्या, त्याच्या सहाय्याने जर मी बघितलं तर कुठली प्लेट कुठे जाते हे एक्झॅक्ट कळतं मला. ही प्लेट इकडे जाते, ही प्लेट इकडे जाते. भारताच्या संदर्भामध्ये जर मी विचार केला तर मला हे लक्षात येतं की इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट जी आहे ही इकडे सरकते बघा. यू कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. बाकीचं जर आपल्याला समजत नसेल, कंटाळा आला असेल तर. आता काय होतं, ही जी प्लेट ही इकडे सरकत असल्यामुळे हिमालयाची उंची वाढते, कारण हा थ्रस्ट आहे इथे, आणि इथे अनेक भूकंप होत आहेत. ही जी प्लेट आहे ना, ही प्लेट बाउंड्री इथपर्यंत गेली बघा, ही अशी प्लेट बाउंड्री. तर हे थ्रस्टिंग असल्यामुळे त्याचा तो परिणाम आहे, म्हणून हिमालयात भूकंप जास्त होतात. इतर ठिकाणी जे भूकंप होतात ते वेगळ्या प्रकारचे आहेत. हिमालयातले भूकंप हे या प्रक्रियेमुळे होतात. आणि आता गेल्या महिन्यातलंच एक संशोधन आहे की ह्या ज्या प्लेट्स आहेत, ज्या प्लेट्स आपण आता बघितल्या मगाशी, त्या तुम्हाला डायग्राम दाखवला, ह्या प्लेट्स कशा मूव्ह होतात हे इतकी वर्ष माहिती नव्हतं. 1-2 महिन्यापूर्वीचं संशोधन आहे, त्यामध्ये असं लक्षात आलं, आणि हिमालयातच ते संशोधन झालंय की ह्या प्लेट्स कशा पद्धतीने आतल्या बाजूने फिरतात, मूव्ह होतात. ते तुम्हाला मी सांगेन शेवटच्या लेक्चरमध्ये. आज आपल्याकडे वेळ नाही तेवढा, पण एवढं लक्षात घ्या की हिमालय हे त्याचं अतिशय चांगलं उदाहरण आहे. हिमालयाची उंची वाढणं, हिमालय पुढे सरकणं, भरपूर भूकंप होणं तिथे वगैरे, याचा परिणाम असा होण्याची शक्यता आहे. 60 मिलियन इयर्स ॲगो पूर्वी काय होतं, पूर्वी ही अशी अवस्था होती. इंडियन प्लेट येते होती, आशियन प्लेट येते होती, मध्ये समुद्र होता. मगाशी नाही तुम्हाला मी
टिथियस, टिथिस सी. तो नंतर हळूहळू हे दोन्ही एकत्र यायला लागले, तो भरून जायला लागलो. 20 मिलियन इयर्स म्हणजे 2 कोटी वर्षापूर्वी ही अवस्था झाली. आज ही अवस्था अशी आहे. म्हणजे इथे नेपाळ आहे, इथे भारत आहे, इथे मधला भाग आहे, इथे तिबेट आहे, ही आशियन प्लेट आहे, ही इंडियन प्लेट आहे, आणि ही अजूनही पुढे सरकते आहे, धडक मारते युरेशियन प्लेटवरती. आणि त्यामुळे 10 मिलियन इयर्स फ्रॉम नाव, आजच्या पुढे 1 कोटी वर्षानंतर नेपाळ गायब झालेलं असेल बघा. इथे नेपाळ नाहीच आहे. सगळ्या हिमालयाच्या रांगा आहेत. इंडियन प्लेट आहे, एशियन प्लेट आहे, इथे तिबेट आहे, हे इंडिया जी आहे ती इथे वरती सरकलेली तुम्हाला दिसते. ॲज द बाउंड्रीज ऑफ नेपाळ अप्रोच इच अदर, नेपाळ सिजेस टू एक्झिस्ट. कारण तो थ्रस्ट आहे तिकडे. हा त्याचा परिणाम आहे. या हालचालींचा जो परिणाम आहे ना, तर हे असे इतके ड्रास्टिक असे परिणाम होऊ शकतात. काही देशच्या देश आजचे जे आहेत ते नाहीसे होतात. पण देश ही संकल्पना माझी आहे किंवा लोकल आहे, माणसाने बनवलेली आहे. निसर्गाच्या समोर त्याला काही तसं महत्व नाही. तो तेवढा भाग जो आहे तो नष्ट झालाय असं लक्षात. या दुसऱ्या प्रकारच्या बाउंड्रीज आहेत, जसं सॅन अँड्रेआस फॉल्ट आहे कॅलिफोर्नियामधला, हा या प्रकारच्या हालचालींनी तयार झालेला तुम्हाला दिसतो. आणि वरून पाहिलं, व्ह्यूड फ्रॉम स्पेस, तो झोन कसा दिसतो तो इथे दाखवलाय. आणि शेवटी 2 भूकंप आणि व्हल्कॅनिसिटी, म्हणजे भूकंप क्रिया आणि ज्वालामुखीचा उद्रेक, ह्या आणखीन 2 संकल्पना आहेत भूगोलामधल्या, ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. अगदी अक्षरशः 5 मिनिटामध्ये त्या सांगतो तुम्हाला मी. हे बघा, अर्थक्वेक जो आहे आपल्याला माहिती आहे, आपल्याला परिचित आहे. भूकंप जे आहेत त्या भूकंपामध्ये तो सडन आहे, झपाट्याने होणारा रॅपिड मुवमेंट आहे ती. रॅपिड शेकिंग ऑफ द अर्थ कॉज्ड बाय द रिलीज ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द रॉक्स. अंतरंगामधल्या घटनाचा हा पृष्ठभागावर झालेला परिणाम आहे दिसणार. त्याचं केंद्र खूप आत असतं. तुम्ही वर्तमानपत्रात वाचत जा की ह्या भूकंपाचे केंद्र इतके खाली होते, इतक्या किलोमीटरवरती. तर हे केंद्र इथं आहे, आणि बरोबर त्याच्यावर त्याचं एपी सेंटर असतं, त्याला उपकेंद्र म्हणतात. आणि मग ह्या भूकंपाच्या लहरी तयार होतात, आणि त्याचा परिणाम म्हणून हा एक प्रस्तरभंग झालेला दिसतो तुम्हाला. त्या लाटा पी वेव्ज, एस वेव्ज, लव वेव्ज, एल वेव्ज अशा पद्धतीने त्या लाटा असतात. आणि समुद्रामध्ये जर ती लाट तयार झाली भूकंपाची तर सुनामी तयार होते. खूप मोठ्या उंचीपर्यंत जाते आणि खूप मोठं नुकसान करते. ही लाट जी आहे भूकंपाची ती रिश्टर स्केलवर मोजली जाते. आणि ते स्केल जे आहे ते लॉगॅरिथमिक स्केल आहे बरं का. एकदम झपाट्याने ते वाढत जातं. आणि 7च्या पुढे इथे तुम्हाला असं लक्षात येईल की हा मेजर भूकंप असतो. 7 रिश्टरच्या वर हा मेजर मोठा असतो. व्हल्कॅनिझम मध्ये, लाव्हाच्या उद्रेकामध्ये, अंतरंगामधून जो लाव्हा आहे तो वेगवेगळ्या भेगामधनं बाहेर पडताना दिसतो तुम्हाला. त्याचा ॲश क्लाउड म्हणजे एक असा धुळीचा लोट मोठा तयार होतो. त्याच्याबरोबर व्हल्कॅनिक बॉम्ब्स बाहेर पडतात. ते साठून त्याचे कोन बनतात, असे कोन, जसं फुजियामा आहे. या व्हल्कॅनोमध्ये असे अनेक प्रकारचे एरियाज आहेत. स्ट्रक्चर त्याची अशी आहे. हा क्रेटर आहे त्याचा, इथे लावाचे आणि राखेचे थर आहेत. अशा अशा अनेक वेगळ्या दिसतात. आणि ह्याची पुन्हा भूरूप बनतात वेगळी. ऍक्टिव्ह व्हल्कॅनो असतो जो सदैव आग ओकत असतो. हा डॉर्मंट आहे, निद्रिस्त आहे, कधी आग ओकायला लागेल सांगता येत नाही. आणि हा एक्सटिंक्ट आहे, हा पूर्णपणे मृत असा आहे. काही वेळेला ज्वालामुखीच्या टॉपला, डोक्यावरती मटेरियल खचतं खाली आणि त्याचा एक ढगा तयार होतो, याला क्रेटर म्हणतात किंवा कॅल्डेरा. अनेक प्रकारे हा लावा तयार होतो आणि तो थंड झाल्यावर त्याचे अशा प्रकारचे तयार होतात खडक. याला रुपी लावा म्हणतात. तुम्हाला तुम्ही भीमाशंकरला गेला तर तुम्हाला इथे अशा प्रकारचा लावा दिसतो. आपल्याकडे सह्याद्रीमध्ये अशा तऱ्हेचे लावाचे थर दिसतात एकावरती एक. हे प्रतापगडवरून दिसणारं सह्याद्रीचं चित्र आहे. पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, असे अनेक थर व्हल्कॅनिक असे थर आहेत. हा एक कॅल्डेरा आहे. ज्वालामुखीमुळे अनेक वेळेला अशा तऱ्हेची धूममुख तयार होतं, त्याला गेसर असं म्हणतात. काही वेळेला हे असं वेगळ्या प्रकारचं फ्यूम रोल्स असे आहेत. हे हॉट स्प्रिंग आहेत. हे भारतामध्ये पण आहेत, हिमालयामध्ये खूप ठिकाणी आहेत. ज्वालामुखी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे हिमालयामधलं. हा जपानमधला माउंट उन्झेन म्हणून आहे. हा लाव्हाने तयार झालेला डोम आहे.
हे व्हॉल्कॅनो आपल्या इकडे तयार झालेलं सह्याद्रीमधलं एक व्हॉल्कॅनिक नेक आहे आणि त्याच्यावरती बुरुज बांधलेला आहे. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचं हे सगळ्यात मोठं कसं होतं की त्यांनी हे सगळे स्पॉट हे शोधून काढले. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो अभिमानाने की खरं म्हणजे शिवाजी महाराज हे एक मोठे जिओमॉर्फॉलॉजिस्ट होते. त्यांना इतकं ज्ञान होतं निसर्गाचं, इतके स्पॉट त्यांनी निवडले होते यासाठी. आता हा बघा तुमच्या लक्षात इथे बुरुज इथे बांधलेला आहे, ही व्हॉल्कॅनिक नेक आहे बरोबर. हे ज्वालामुखीचा रस वर येऊन थंड होऊन तयार झालेली नेक आहे. आणि त्यातून मग हे वेगवेगळे लावा पासून काही भूरूप तयार होतात. उद्या याचा विचार अर्थात डॉक्टर ठाकूर देसाई करतील. त्यामध्ये काही डाईक्स आहेत, सिल्स आहेत. हे बघा, हे सिल म्हणजे आडव्या भेगेमध्ये लावा जर थंड झाला तर तो अशा पद्धतीने तयार होतो, थंड होऊन भूरूप तयार होतो. उभ्या रांगेमध्ये तयार झाला तर तो अशा पद्धतीने दिसतो. आपल्याकडे दिवे घाटामध्ये हे चित्र दिसतं. बाहेर आपल्याकडे खूप ठिकाणी अशा तऱ्हेचे डाईक जे दिसतात. याला हाफ डोम बॅथोलिथ म्हणतात. हा आम्हाला शिलाँग जवळ दिसला होता, चेरापुंजी पाशी तिथून जवळच आहे. त्याला बॅथोलिथ म्हणतात. अंतरंगामध्ये लावा थंड होऊन हळूहळू वरचा भाग निघून गेल्यानंतर उघडा पडलेला खडक आहे, हा लॅकोलिथ आहे. ह्या प्लेटच्या मार्जिन्स आहेत आणि अंटार्क्टिक सॉरी हा जो पॅसिफिक ओशन आहे त्याच्या बाजूने, सर्व बाजूने अशी प्लेटची मार्जिन आहे, त्याला रिंग ऑफ फायर म्हणतात बरं का. ह्याला अग्निकंकण असा मराठीमध्ये शब्द आहे, कारण इथे भरपूर ज्वालामुखीचे उद्रेक नेहमी या ठिकाणी होत असतात. आत्तापर्यंतचं ट्रॅडिशनल नॉलेज असं आहे की ज्वालामुखीचे उद्रेक हे प्रामुख्याने या ठिकाणी होतात. गेल्या महिन्यातलं एक संशोधन असं आहे की अटलांटिक महासागरामध्ये पण अशाच तऱ्हेचं एक अग्निकंकण आहे, ज्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगेन मी त्यानंतर. तुमच्या याच्यामध्ये नवीन संशोधन आहे. त्यामुळे हा ट्रॅडिशनल विचार झाला. मग त्यामुळे आज मी जेव्हा विद्यार्थ्यांना सांगतो की हे रिंग ऑफ फायर आहे, ते असं आहे तसं आहे, तेव्हा माझ्या मनात हे असतं की अरे हे बरोबर आहे, पण मी अर्धवट नॉलेज त्यांना देतोय. हे नवीन आता संशोधन जे झालं त्यामध्ये हे अटलांटिकमध्ये पण ते आहे असं लक्षात आलेलं आहे. ओके. आणि ह्या मेजर अर्थक्वेक झोन्स आहेत त्यानुसार केलेले भूकंपाचे, आता हे ह्या डायग्रामवरती हे ज्वालामुखीच्या रांगा कशा आहेत किंवा ज्वालामुखी कुठे कुठे ते दाखवलंय प्लेटच्या साह्याने. आणि ज्या ठिकाणी भूकंपाचे हे होतात, धक्के बसतात, त्याच्या रांगा कुठे आहेत ते दाखवलेलं आहे. अशा रीतीने प्लेट टेक्टॉनिक्सचा दोन्हीसाठी उपयोग हा व्हॉल्कॅनिझम आणि सेस्मिसिटीमध्ये करून घेतलेला आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. खूपच छान कल्पना मांडल्या. आता काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. सर हे बंद कराल? हो करतो. लोकांना काही दाखवायला लागेल कदाचित. हो, एक मिनिट. एकच नाही तर दाखवायला लागलं तर मग बंद. हो, एक मिनिट. ओके. येस. मी विचारू का? हा विचार. नमस्कार सर, मला असं विचारायचं होतं की ऍश क्लाउड आणि पायरोक्लास्टिक असं जे तिथं होतं त्याच्यामध्ये काही फरक आहे का? हो, थोडा फरक आहे. म्हणजे तो करतात जो फरक आहे ना तो केमिकल मधला आहे जास्त. म्हणजे त्या डिटेलमध्ये जायला नको. ऍशमध्ये ऍशचं प्रमाण खूप जास्त आहे. अच्छा. आणि पायरोप्लास्टिक मध्ये क्लास्टिक मटेरियल जास्त. क्लास्टिक म्हणजे मोठ्या आकाराचे कण हे जास्त आहेत आणि ऍश मध्ये लहान आकाराचे कण हे जास्त आहेत. म्हणजे आपण जी नॉर्मल राख म्हणतो तसे कण असतील का त्या ऍश क्लाउड मध्ये? हो, त्याहीपेक्षा बारीक असतात आणि हो आणि खूप वरपर्यंत जातात आणि अनेक वर्ष ते हळूहळू खाली येत असतात आणि त्याचा एक मोठा ढीग बनतो खाली. बर. पण म्हणजे ते पायरोक्लास्टिक आहे ते जड असल्यामुळे खाली येतं असं आहे का? हो, प्लास्टिक आहे ते. म्हणजे मोठ्या आकाराचे ते कण आहेत सगळे. बर. ठीक आहे, धन्यवाद सर. खडकांचे तुकडेच असतात ते ऍक्च्युअली खरं म्हणजे पायरोप्लास्टिक मध्ये. बर. ठीक आहे, धन्यवाद सर. आणखी काही प्रश्न? नमस्कार, इंद्रनील बर्वे बोलतोय. हा बोला. म्हणजे पृथ्वी गोल आहे, जी काय मुवमेंट आहे ती या सर्कम्फरन्स त्याचा जो सरफेस आहे त्याच्यावरच होती आहे.
तर मग आणि आपण मध्ये समुद्र आहे म्हणून आपण ही वेगवेगळी कॉन्टिनेंट असं बोलतोय. फायनली तिथे परत समुद्राच्या तळाशी तिथे जमीन आहेच आहे. तर मग हे बरोबर. नेमकं हे टेक्टॉनिक मुवमेंट किंवा या प्लेट्स अशा होत्या हे, मग त्या लॉजिकने बघितलं तर जमीन सगळीकडे खालती वरती आहेच आहे. मग ते मुवमेंट वगैरे मग असं नाही म्हणजे नाही कसं वरनं नाही समुद्राचं पाणी वाढतं आणि कमी जास्त होतं, ते त्याचा रेफरन्स याच्यात कुठंच येत नाही का? हा, त्याचा रेफरन्स मुद्दाम अशासाठी आणला नाही. तुम्हाला आता सांगतो की ह्या प्लेट मुवमेंट्स आहेत ना, किंवा ही जी कॉन्टिनेंटल मुवमेंट आहे त्यामध्ये जर मी त्याचा विचार केला, कारण की काय आहे, जे पाणी पृथ्वीवर आहे ते फार बदललेलं नाहीये, कमी जास्त नाही झालं. समुद्राची पातळी केव्हा वाढते, जेव्हा इथला हा जो सगळा बर्फ आहे तो वितळतो, तेव्हा समुद्राची पातळी वाढते. आणि जेव्हा समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन त्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं कंडेन्सेशन नंतर, तेव्हा समुद्राची पातळी खाली येते. त्यामुळे पाण्याचं अच्छा प्रमाण कमी जास्त झालेलं नाहीये, पाणी आहे तेवढंच आहे. अच्छा. येते का लक्षात तुमच्या? त्यामुळे हो. म्हणून तो सी लेव्हलचा वाढली का कमी जास्त झाली हा याच्या संदर्भामध्ये विचार कोणी करत नाही फारसा. बर. पण तुम्ही लोकली विचार केलात ना, मगाशी तुम्हाला म्हणजे याचं उदाहरण सांगितलं बघा, धरमतरचं, हो की ज्या ठिकाणी समुद्र खचला असं दिसतं आम्हाला, ती लोकल समुद्राची पातळी खाली गेली आणि त्याचं कारण हे गाळ आहे, गाळ. ओके. बहुतेक लक्षात आलं तुमच्या. ह्या लेवलला हो हो आपण तो विचार नाही करत, या एवढ्या मोठ्या स्केलला. ओके. ओके, येस. अजून काही? सर, ह्याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे पण पाण्याच्या पातळीमध्ये जो फरक पडेल त्याचाही काहीतरी विचार होऊ शकेल ना? येस. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे आपण म्हणतो की म्हणजे आता ग्लेशियर्स वगैरे जास्त प्रमाणात म्हणजे लिक्विड हे होत आहे असं, तर त्याचाही रेलेव्हन्स ह्याच्यामध्ये नंतर यायला पाहिजे ना म्हणजे? हो, सी लेवलला आणि लोकल लेवलला तो होतो दिसतो आपल्याला. तुम्ही जेव्हा कॉन्टिनेंटल लेवलला आणि ग्लोबल लेवलला सगळा विचार करता ना संपूर्ण, तेव्हा तुम्हाला असं आपण इन जनरल म्हणतो की समुद्राची पातळी वाढली. ओके. वाढते आहे. त्याचं कारण असं की ग्लोबल टेम्परेचर वाढत असल्यामुळे हे जे सगळं तुम्हाला दिसतं ना इकडे, स्लाइडवर दाखवतो तुम्हाला, हा सगळा भाग जो आहे हा वितळून जातोय, त्याचं प्रमाणही वाढलंय खूप. हिमनद्या वगैरे वितळायला लागल्या, म्हणून हे ग्लोबल लेवल. पण तुम्हाला मी अशी अनेक उदाहरणं सांगू शकेन की ज्या ठिकाणी समुद्राची पातळी खाली जाते लोकल लेवलला. लोकल लेवल त्याचं कारण मगाशी तुम्हाला मी सांगितलं, त्या व्हर्टिकल मुवमेंट्स होतात खालीवर, कवचाच्या खचणे, वर येणे. त्यामुळे लोकल लेवलवरती समुद्राची पातळी खालीवर होताना दिसते, पण जागतिक पातळीवरती सगळीकडे समुद्राची पातळी वर येताना दिसते. बरं. ओके. आलं काय लक्षात? असा तो फरक आहे मला, लोकल आणि ग्लोबल असा तो फरक आहे. सर चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न विचारला आहे की पॅन्जिया का फुटला? बरोबर आहे. तर वेगनरला ऍक्च्युअली तेच दोन मुद्दे महत्वाचे त्याचे क्रिटिसिझम होते की ह्याचे दोन तुकडे का झाले आणि तुकडे झाल्यानंतर त्यांची हालचाल का झाली, ज्याचं उत्तर आजही आपल्याला माहित नाही की ही म्हणजे ब्रेकिंगची मुवमेंट नेमकी का झाली, कशामुळे झाली. परंतु अलीकडे काही असं त्याला मॅथमॅटिकल प्रोजेक्शन्स करून त्यांनी ते मांडले की स्फेरिकल अर्थ असेल आणि त्याच्यावरती जर ही कॉन्टिनेंट्स असतील तर एका ठराविक मुवमेंटला ती सगळी सेपरेट व्हायला लागतील एका ठराविक पोझिशनला. तो मॅथमॅटिकल आस्पेक्ट आहे त्यातला. त्याला युलर पोल म्हणतात, युलर पोल, EULAR. त्याच्या साहाय्याने ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर म्हणजे थोडक्यात कुठलाही तो पॅन्जिया असेल किंवा आजचाही असेल तर त्याचे आधीपासून प्लेट्स या पृथ्वीवरती होत्याच असं आपण म्हणायला पाहिजे का? त्या असाव्यात. प्लेट हे त्याला नंतर दिलेलं उत्तर आहे, आणि प्लेटमुळे तुम्हाला हे हलताना दिसतात, हे नंतरचं उत्तर आहे, पहिल्यांदा इथे काहीच नव्हतं. ते जे डेन्सिटी मधला फरक, तिची एक स्लाइड होती, डेप्थला डेन्सिटी जास्ती आणि जेवढं वरती तो डेन्सिटी कमी, त्याच्यातली ती एलिमेंट्सची नावं परत सांगाल का, की त्याच्यात कुठलं मॅग्नेशियम आणि काय काय होतं? सगळ्यात वरती जे दिसतं ना तुम्हाला
तर इथे ह्या कवचावर इथे तिथे सिलिकॉन आणि अल्युमिनियम असतं म्हणून याला सियाल म्हणतात. सियाल हा सुद्धा हा सियाल हे कॉन्टिनेंटल आहे आणि हे ओशनिक आहे. हा सियाल आहे. आणि जर तुम्ही खाली गेलात इथे तर तो सिलिकॉन आणि मॅग्नेशियम पण लिहिताना SiMa लिहितात ते. सीमा, सियाल आणि सीमा असे दोन भाग. आणि ते क्रस्टचेच दोन भाग आहेत म्हणजे कवचाचेच दोन भाग आहेत. ओके. वाळली आहे. सर मला अजून एक विचारायचंय. विचारा. हा सर, तुम्ही ते अपलिफ्ट आणि सबसिडन्स असं मगाशी सांगत होतात. तर अपलिफ्ट झालं, एक भाग अपलिफ्ट झाला याचाच अर्थ दुसरा भाग सबसिड झाला असं नाही होत का? ते वेगवेगळ्या मुवमेंट्स आहेत का? त्या दोन वेगळ्या मुवमेंट्स आहेत. रिलेटिव्हली मला सांगता येतं की हा उंच गेला म्हणून तो खाली आला एवढंच. पण हालचाल जी आहे ना ती हालचाल ही एकच होते. म्हणजे आता हे अपलिफ्ट आहे ना, समजा आता हे मी तुम्हाला दाखवलं किंवा तुम्हाला दुसरं दाखवलं ना अजून हे अपलिफ्ट आहे. हा, आणि ही एकच ऍक्शन होते अपलिफ्टची. पण अपलिफ्टचा परिणाम असा होतो की हे उंच आल्यामुळे ह्याची झीज व्हायला लागते. अच्छा. आणि ह्याची झीज झाल्यानंतर जे मटेरियल इथे येऊन पडतं ना खाली डोंगराच्या पायथ्याशी, त्याच्या वजनाने हा सबसाईड व्हायला. अच्छा. खाली जातो. काही वेळेला उलट होतं, काही वेळेला हा असंच राहतो. पण भूकंपाची हालचाल ह्याला खाली घेऊन जाते, सबसाईड होते. बरं. आणि म्हणजे गाळाच्या भाराने ते खाली खाली जातं असं का? अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण मग ती प्रक्रिया हळू असेल ना? स्लो असतात. या दोन्ही क्रिया ज्या आहेत ना अतिशय स्लो आहेत. अपलिफ्ट झालेलं कळतच नाही आपल्याला. बर बर. 15,000 वर्ष कळत की अपलिफ्ट झालेलं आहे. म्हणजे जसं जसं अपलिफ्ट होईल तसं तसं ते सबसाईड पण होईल त्याच्या शेजारचा भाग. त्याच्या शेजारचा भाग सबसाईड होत असतो. आणि म्हणून मी म्हणजे रिलेटिव्हली आपण दोन्ही सांगा. बर बर. म्हणजे दोन्ही क्रिया एकत्र घडतायत असं म्हणता येईल का? नाही नाही. आता इथे हे अपलिफ्ट झालं जवळजवळ समजा एक 8-10 हजार वर्षामध्ये हळूहळू वर आलं. तेवढ्या काळामध्ये याची झीज कुठल्या वेगाने झाली, मटेरियल किती वेगाने खाली आलं आणि मग ते इथे केव्हा साठलं, त्यानंतर हे सबसाईड झालं. बर बर बर. त्यामुळे हे दोन्ही मॅच होत नाही कधी. अच्छा. बर. म्हणजे आधी अपलिफ्टमेंट होणार आणि कालांतराने इतर फॅक्टर्स नुसार दुसरा भाग खचेल. सबसिडन्स. अच्छा. आता नेहमीच असं होत ना असं नाही, तेच तुम्हाला सांगतो मी. काही वेळेला काय होतं, हे असंच राहतं आणि हे सबसाईड होतं, हे खाली जातं. समुद्राच्या वेळेला एकदम खचायला लागतो खाली. आणि हा प्रदेश मला उंचावल्यासारखा दिसतो, कारण समुद्र सपाटीपासून त्याची उंची वाढते ना त्या भागाची, वाढल्यासारखी दिसते. म्हणजे खाली गेला तर रिलेटिव्ह हे आहे. अच्छा. धन्यवाद सर. येस येस. सर, एक प्रश्न विचारलाय की या ट्रिप म्हणजे प्लेट टेक्टॉनिक चालू असताना माणसाचं हे याच्यात कधी झालं साधारण, काय माणसाची निर्मिती कधी झाली असा एक प्रश्न. नाही, ती तर आता अलीकडची आहे ना, 10 लक्ष वर्ष. बरोबर. आणि ह्या सगळ्या घटना 20 कोटी 115 कोटी वगैरे अशा आहेत. म्हणजे त्यांना उत्तर द्यायचं झालं तर आजची जी पृथ्वीची रचना दिसते त्याच्यानंतर म्हणजे ती झाली आणि त्याच्यानंतर मग माणसाची उत्पत्ती झालेली. बरोबर. ते नंतरच, ते अगदी अलीकडचं आहे. जसं आपण नेहमी भाषेत म्हणतो ना, तो प्रसंग 1-2 मिनिटापूर्वीचा आहे. माणूस पृथ्वीवर आला ही घटना 1-2 ते 5 मिनिटापूर्वीची आहे. बरोबर. आणि गेल्या 24 तासामध्ये पृथ्वीचा जन्म झाला. हळूहळू त्याची काय म्हणायचं भूखंड निर्माण झाली, कवच निर्माण झालं, हालचाली झाल्या. असं तो टाइम स्केल त्याला लक्षात ठेवायला पाहिजे सोप्या भाषेमध्ये. बरोबर. काही कुठला कोणाचा प्रश्न असेल शेवटचा तर घेऊया आपण. श्रीकांत कुलकर्णी बोलतोय सर. बद्री केदारला ते सांगतात की ते नर आणि नारायण ते 2 डोंगर आहेत आणि ते 2 जवळ आले की ते तिथं जाणार. म्हणजे हे तिथं ऍक्च्युली त्या फॉल्टवर असेल आणि मग ते 2 डोंगर जवळ येतील आणि मग ते सगळं डिस्टर्ब होईल सगळं, असं काही आहे का त्यामुळे? त्याला जिओलॉजिकल काही हे आहे का? नाही, त्याला
आता मला माहित नाही त्याचं उत्तर, पण हे जिओलॉजिकल काय आहे, ही 2 ठिकाणं सोडून देऊ पण बद्रीनाथची. पण काही ठिकाणी हिमालयामध्ये असं दिसतंय की त्याची उंची वाढत असताना त्याचं फोल्डिंगही होत आहे, म्हणजे वलीकरण होत आहे. बरोबर. उंची तर वाढतेच आहे, आणि वळी जेव्हा जास्त कॉम्प्रेस होईल ना, जवळ जवळ येईल बघा, तेव्हा त्यातलं अंतर कमी होईल. करेक्ट करेक्ट. हा, अशा तऱ्हेची घटना अतिशय, कारण ह्या घटना खूप स्लो होत असतात. त्यामुळे त्या 2 शिखरामधलं अंतर कमी होत आहे हे नक्की करण्यासाठी तिथे आधी मेजरमेंट केलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. आणि कदाचित एक वर्षभरामध्ये काहीतरी 0.2 मिलीमीटर्स वगैरे असा दिसू शकतो आपल्याला. आजकाल ऍडव्हान्स आहे ना टेक्नॉलॉजी. करेक्ट करेक्ट. नाही, कारण कसं ना की त्याच्यामध्ये आपण कसं म्हणलं ना की आता तो नेपाळमध्ये आपण नंतर थोडे दिवसांनी म्हणजे थोड्या वर्षांनी नेपाळ गायबच होईल. त्या टाइप मध्ये हा मधला बेल्ट सगळा तो तिथं गायब, असं म्हणजे त्या फॉल्ट मध्येच तो कव्हर अप होऊन जाईल असं असू शकेल कदाचित. अगदी होऊ शकतं. बरोबर. असं होऊ कारण त्यांनी दुसरं पण त्याच्यामध्ये म्हणजे हे अपार्ट फ्रॉम द ऍक्च्युअल याच्यामध्ये काय आहे, त्याला खरं खोटं आहे आपल्याला माहित नाही, पण ते त्याच्यामध्ये एक भविष्य केदार आणि भविष्य हे पण दाखवतात. कसं की हे जातील, हे जे आता ज्याला आपण जातो ते जातील आणि नवीन 2 कधी डेव्हलप होतील, म्हणजे असंही ते सांगतात. बरोबर. याला कसं कदाचित कुठेतरी जिओलॉजिकल रेफरन्स पण जे आपल्याला माहित नाहीत, म्हणजे नाही रेफरन्स म्हणजे त्याला असं असेल कुठेतरी आख्यायिकेमध्ये किंवा असं काहीतरी असेल. कारण तुम्हाला माहिती असेल कदाचित ह्या सगळ्याचं नॉलेज हे आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये तर केव्हा अगदी अगदी बरोबर सर, खूप जुनं नॉलेज आहे, त्यांना माहिती होतं हे सगळं. आणि वेगळ्या भाषेमध्ये, पुराणामध्ये, वेदामध्ये हे लिहिलेलं आहे. आणि मग हे हिमालय आपण जर का बघायला गेलं तर त्याची डेन्सिटी जी आहे ती त्याची तशापैकी बाकीच्या आपल्या ॲज कम्पेअर टू सह्याद्री बऱ्यापैकी कमी असू शकेल. कमी आहे. मग त्यांचं सिंकिंग आणि हे असं त्याचं काही इफेक्ट नसतात का त्यांना, जे आपण पहिलं बघितलं सिंकिंग म्हणण्यापेक्षा कसं असतं, जो जड आहे तो खाली असतो. सह्याद्रीची उंची फार वाढत नाही, कारण डेन्सिटी जास्त आहे. करेक्ट करेक्ट. पण हिमालयन रॉक्स जे आहेत आणि जे वरती आहेत जास्त उंचावर, एव्हरेस्ट सारख्या ठिकाणी ते सहज वर येऊ शकतात, म्हणून एव्हरेस्टची उंची पण पटकन वाढते. करेक्ट. आणि आपण आता हे बरेच दिवस म्हणजे आता आपण क्वारीज आणि हे जे बरंच किंवा खाणी जे आहेत त्याच्यामध्ये, तर त्याचा हा लँडमास आपण रिमूव्ह केल्यामुळे काही वेगळे फरक घडतात का त्या प्रकारामध्ये? म्हणजे फक्त तुम्ही क्वारीज म्हणतात त्याच्या जवळ? क्वारीज किंवा मोठ्या खाणी, म्हणजे मोठ्या प्रमाणातल्या खाणी की ज्याच्यामुळे एक म्हणजे भूपृष्ठावरचं वजन कमी होतं, हलका होतो, आणि ग्राउंड वॉटर जे आहे ना, ते ग्राउंड वॉटर फार अफेक्ट होतं प्रामुख्याने. या 2 गोष्टी होतात. म्हणून खाणकाम हे अतिशय वाईट, ते फार निसर्गाला सगळं विचित्रच येते सगळं त्याच्यामध्ये. लँडस्केपच सगळं सिनेरियो सगळं डिस्टर्ब होऊन जातं. चालेल सर, थँक्यू सर. छान सर, मस्त वाटलं सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आपण आपल्या जीवितातर्फे आणि सर्व पार्टिसिपंट तर्फे सरांचे आभार मानूया की संवाद खूप सुंदर करून दिलेली आहे. अनेक प्रश्न खरं तर मनात निर्माण झाले असतील आणि तेच होणं खरं तर अपेक्षित आहे. आणखी त्याच्यातनंच तुम्ही ह्या सर्व आपल्या भूभागांकडे आणखी पृथ्वीकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला लागाल. तसं खूप तुमचे आभार मानतो की एक सुंदर सुरुवात करून दिलेली आहे तुम्ही. अनेक प्रश्न आपल्याला याच्यातनं जे निर्माण झाले त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आपण ह्या कोर्स मधून करूया. आणि आपले पार्टिसिपंट विचारू शकतात, म्हणजे नंतर जरी काही मला विचारले प्रश्न त्याबद्दलच की प्रश्न अनेक पडले तर तुम्ही ग्रुपवरती पण विचारा. सर पण ग्रुपवरती आहेत, तर आपल्याला चर्चा पण या विषयातली करता येईल. तर त्यामुळे सगळ्यांनी तो ग्रुप ऍक्टिव्ह ठेवा ह्याच माहितीच्या दृष्टीने, असं मी हे सांगेन. आजचं सेशन संपलं असं मी जाहीर करतो. उद्या संध्याकाळी दुसऱ्या सेशनसाठी 6:25 तुम्ही लॉग इन करा. 6:30 वाजता आपण चालू करूया. त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करतो. याच्या काय म्हणू आपण की रेकॉर्डिंग बद्दल काही जण विचारतायत, तर ते आपण टाकणार आहोत, पण ते लगेचच्या लगेच म्हणजे आजचं लेक्चरचं उद्या टाकता येणं शक्य नाही, कारण काही त्याच्यावर प्रोसेस पण थोडीशी करावी लागते वगैरे. पण ड्यू कोर्स मध्ये आपण ते सर्व रेकॉर्डिंग पण तुम्हाला उपलब्ध करूया. तर त्यामुळे त्याबद्दल पण आपल्याला करता येईल. राजीव, हो, उद्याचं लेक्चर डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांचं असेल. हो सर. चालेल. आणखी विषय काय असणार आहे सर? त्यांचा पृथ्वी पृष्ठावरील भूरूपे असा आहे. सरांनी आजच्या संदर्भातच पुढे आहे ते.
हो, आजच्या ज्या हालचाली सांगितल्या त्याच्यातनं तयार होणारी भूरूपा असं त्याचं स्वरूप थोडक्यात असेल. तर आपण संध्याकाळी उद्या नक्की भेटूया. त्याबद्दलची लिंक मी ग्रुपमध्ये शेअर करेनच. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू गुड नाईट. थँक्यू